काय होतं? माझा आवाज जर कुठंतरी अडकला किंवा माझा आवाज कुठं कमी झाला तर मला सरळ काय करा. सरळ मला तुम्ही फोन करा. ठीक आहे. तर आता काय झालंय? माझी जी बॅच होती पाठीमागची, ज्यांनी 9 महिन्यामध्ये 50 लाख, ज्यांनी वर्षामध्ये 1 कोटी रुपये, ज्यांनी 2 वर्षामध्ये 3 कोटी 83 लाख रुपयाचा आजपर्यंतचा हायेस्ट आहे. 12 महिन्यामध्ये 3 कोटी 83 लाख रुपये कमवलेली व्यक्ती म्हटलं आज आपल्या ग्रुपमध्ये हायेस्ट आहे. आणि जी माझी बहीण आहे, तिनं 53 लाख रुपये कमवले. बाकीची जी लोक आहेत 40 लाख, 60 लाख. पण आता ही जी नवीन लोक आहेत ना, मग ह्यांच्यामध्ये 40 लाख, 50 लाख, 80 लाख अशी ग्रोथ का नाही होते? किंवा बरं ठीक आहे, जर एक माणूस चंद्रावर जाऊ शकतो तर याचा अर्थ जगातला प्रत्येक माणूस चंद्रावर जाऊ शकतो. जर एक माणूस जर एखादी गोष्ट करून जाऊ शकतो, याचा अर्थ जगातला प्रत्येक माणूस ती गोष्ट करून जाऊ शकतो. फक्त त्यानं स्वतःला लिमिट्स नाही घातले पाहिजेत. हा प्रश्न आहे. तुम्ही बघितलं असेल आजपर्यंत जेवढ्या पण मीटिंग्स केल्या, नेहमी मी कोटी रुपयाची भाषा करतो. मी आजपर्यंत कधी लाख रुपये किंवा हजार रुपये मध्ये कधीच नाही बोललो. नेहमी मी कोटी रुपयाची भाषा करतो. कारण माझा जो पिरॅमिड आहे किंवा माझ्या डोक्यातलं जे, एक मिनिट मला माझ्या फोनशी हे करू द्या. माझा जो पिरॅमिड आहे ना, हा 1 कोटी रुपयाचाच आहे. माझ्या डोक्यात नेहमी काय चालतं की मला कमी वेळामध्ये कोटी रुपये कमवायचे, मला कमी वेळामध्ये कोटी रुपये कमवायचे, मला कमी वेळामध्ये कोटी रुपये कमवायचे आहेत. त्याच्यामुळं मला नेहमी कोटी रुपये सुचतात. ज्या दिवशी माझ्याकडे कोटी रुपये नव्हते ना, त्यावेळेस मला सगळे लोक थापाड्या म्हणायचे. कारण बरोबर आहे, आपल्या घरात जर कोणी कोटी रुपये नाही कमवले तर आपल्याला प्रत्येक जण हा थापाड्याच म्हणतो ना, आपली गिनती थापाड्यामध्येच होते. कारण कारण आपण लायकीच्या बाहेर जाऊन आकडा बघितलाय. स्वाभाविकच आहे, तो माणूस आपल्याला थापाड्या म्हणला पाहिजे. तर तुम्हाला पण कोणतरी थापाड्या म्हणलं पाहिजे. कारण थापाड्या म्हणणं ही पहिली ओळख आहे आयुष्यामध्ये श्रीमंत बनण्याची. ओके. मी एक इमेज शेअर केल्या, ती वाचून दाखवतो. श्रीमंत घर श्रीमंत घरात जन्माला जे येणारं पोरग असतं ना, तर खरंच त्या पोरावरती ना यार देवाची कृपा असते. श्रीमंत घरात जो कोण व्यक्ती जन्माला येतो, म्हणजे अंबानीच्या घरात जर कोण जन्माला आला, आनंद अंबानी, खरं देवाची कृपा आहे. एका रिच फॅमिली जन्माला आलाय. सचिन तेंडुलकरच्या पोटी ज्या मुलाने जन्म घेतला, खरं देवाची कृपा आहे. देवानं फुल त्यांची लाईफ ऑलरेडी सेट करून ठेवल्या. श्रीमंतांच्या घरात जन्माला येणं म्हणजे काय? देव त्या मुलांचं भाग्य स्वतः लिहितो. पण गरीब घरात आलेल्या पोराला स्वतःच भाग्य स्वतः लिहावं लागतं. दुसरा कुणीही त्याचं भाग्य नाही लिहू शकत. गरीब घरातल्या पोराला स्वतःच भाग्य स्वतः लिहायला लागतं. त्या गरीब पोराचं भाग्य हा देव कधी लिहित नाही. देव त्याला पहिल्यापासून कधी हेल्प करत नाही. त्या गरीब पोराला स्वतःचं भाग्य स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या विश्वासावर त्याला ते भाग्य ना लिहावं लागतं. पण त्या प्रवासात जर तो घाबरला, त्या प्रवासात जर त्यानं स्वतःवरती शंका घेतल्या, त्या प्रवासात त्यानं स्वतःची जी कॅपॅसिटी आहे त्यानं त्याच्यावरती प्रश्नचिन्ह जर उभे केले ना, तर तो गरीबाचा पोरगा आयुष्यभर गरिबीमध्ये सडून जातो आणि मरून जातो, माहिती आहे का? त्यातला प्रत्येक व्यक्ती जर गरीब असाल तर तुम्ही एका गरिबीतनं श्रीमंत झालेल्या माणसाला तुम्ही ऐकताय, ज्यानं स्वतःच्या हिमतीवरती आज करोड रुपयाचं म्हणलं साम्राज्य उभं केलंय. स्वतःच्या हिमतीवरती उभं केलंय.
मी तुम्हाला सांगितलं की मला माझं घर लोकांना दाखवायला लाज वाटायची. मला माझी गाडी लोकांना दाखवायला लाज वाटायची. पण आज आज माझं गरिबी म्हणजे लाखो लोकांसाठी मोटिवेशन आहे. की दत्ता खराडे जर एवढ्या शून्यातनं येऊन जर करोडपती बनू शकतो, आज जेवढी पण लोक मला ऐकतात मग ती का नाही बनू शकत आहे, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. आज काय झालं? आम्ही गरीब आहोत. आपल्याला आपलं भाग्य स्वतःच्या हिमतीवरती निर्माण करायचं आहे. यासाठी पहिला पुढाकार काय असतो माहितीये का? आपण आपला पहिल्यांदा मेंटॉर निवडला पाहिजे. आपल्याला गाईड करणारा निवडला पाहिजे. आपल्याला आपल्या बुद्धीला खतपाणी घालणारा कोच किंवा मेंटॉर निवडला पाहिजे. पण तो नसल तर तुमच्या डोक्यावरचा गरिबीचा हात, तुम्ही किती जरी उपवास केले, तुम्ही किती जरी नवस केलं, तर तो हात आहे ना, गरिबीचा दरिद्री तुमच्या जीवनातनं कधी हद्दपार नाही होऊ शकत. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. कोच का आयुष्यामध्ये गरजेचं आहे? का आयुष्यामध्ये मेंटर असणं गरजेचं आहे? हे मी या इमेज मध्ये लिहिलंय. जीवनात आपल्यासोबत एक तरी कोच पाहिजे. तो कोच का, तो मेंटॉर का गरजेचा असतो, ह्याचं तुम्हाला मी उत्तर सुद्धा द्यायला तयार आहे. मग तुम्ही कितीही कष्ट करा, मग तुम्ही कितीही हुशार असा, तुम्ही किती पण टॅलेंट ब्रिलियंट असा, तरी पण जर जीवनात जर पुढे जायचं असेल, एखादा गुरु, एखादा गुरु, एखादा मेंटॉर, एखादा प्रशिक्षण देणारा व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये पाहिजे. जे लोक जिम मध्ये म्हटलं जातात ना, त्यांच्या अंगामध्ये एवढं बळ असतं ना, की लोक, अरे 50 किलोचं डंबेल्स काय, ती लोक 200 किलोचं डंबेल्स म्हटलं आपण एका झटक्यात उचलतील. 200 किलोचं वेट लिफ्टिंग ती एका झटक्यात उचलतील. तरी सुद्धा जिम मध्ये जाणाऱ्या व्यक्तीला ट्रेनरची गरज लागतेच. ट्रेनर जिम मध्ये गरजेचा असतोच. का? जरी त्यानं 200 किलो सहज जरी उचललं, तेवढी ताकद जिम मध्ये जरा प्रत्येक माणसामध्ये असते. पण चुकून जर त्या वजनाचा भार शरीराच्या कुठल्या एकाच भागावरती पडला किंवा चुकून जास्त झाला, तर ती बॉडी पॅरालिटिक होऊ शकते. शरीराला खूप मोठा आघात होऊ शकतो. आयुष्यभर लुळं म्हणून जगावं लागू शकतं. आणि तो अपघात होऊ नये म्हणून आपल्यासोबत कोच किंवा ट्रेनर असतो. बॉडी तुम्हालाच बनवायची आहे, घाम सुद्धा तुम्हालाच गाळायचा आहे. पण ज्या दिवशी आयुष्यात दुःख होतं, ज्यावेळेस निगेटिव्ह नावाचा व्हायरस तुमच्या मेंदूमध्ये घुसतो, ज्यावेळेस तुम्ही होप्स सोडून देता, ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं यार आता काहीच नाही किंवा काय होत नाही, त्यावेळेस कोच तुम्हाला सावरण्यासाठी येतो. कोच असा व्यक्ती असतो की नेहमी तुमचं ते भलंचा विचार करतो. कोच असा व्यक्ती असतो की नेहमी तुम्हाला सावरण्याचा विचार करतो. कोच असा व्यक्ती असतो की तो तुम्हाला वाट दाखवण्याचं काम करतो. कोच असा व्यक्ती असतो जो तुम्हाला किती जरी तुम्हाला त्रास होत असला, तरी सुद्धा कोच तुम्हाला पुशअप करण्याचं काम करतो. माझं बरोबर असेल ना, तर मला अंगठा मारा किंवा तुम्ही कमेंट्स मध्ये येस म्हणून टाईप करा. आज तुमच्या आयुष्यात जी गरिबी आल्या, तुमच्या आयुष्यात तुम्ही जे एक घाणेरडं जीवन जगताय, तुमच्या आयुष्यात जे तुम्हाला हवं आहे, जे तुम्हाला मिळवायचं आहे, तुम्हाला आजपर्यंत का नाही भेटलं? कारण तुम्ही तुमच्यापेक्षा हुशार मेंटॉर किंवा कोच जीवनात ठेवलेला नाही. जो पण व्यक्ती आज गरीब आहे ना, मी स्टॅम्प वरती लिहून द्यायला तयार आहे. तो माणूस एकट्याच्या मर्जीनं जीवन जगतोय. तो माणूस स्वतःच्या विचारानं जीवन जगतोय. म्हणून आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्या माणसाला फक्त थोडंफार किंवा क्वचित त्याला यश भेटलंय. आणि मी आशा करतो की तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये नाही आला पाहिजे. ही माझी मनापासून इच्छा आहे. एक मेंटॉर, एक कोच, एक तुमचा सहकारी म्हणून मी ह्या गोष्टी तुम्हाला
मनापासून सांगतोय, मला पण कोणतरी कोच आहे, मला पण कोणतरी गुरु आहे. जगात जेवढी लोक आज महान बनतात, तर त्या प्रत्येक माणसाचाच गुरु आहे. त्या प्रत्येक माणसाचा एक त्याला सहकार्य करणारा मेंटॉर आहे. पिक्चर मध्ये जी लोक मोठमोठ्या पदावरती कामाला असतात किंवा मोठमोठे ऍक्टर्स असतात, ज्यावेळेस त्यांची बदनामी होते, ज्यावेळेस त्यांच्यावरती चिखल उडवला जातो, त्यावेळेस त्यांना सावरण्यासाठी फक्त एकच व्यक्ती असतो, तो म्हणजे त्यांचा मेंटर आणि कोच असतो. तो त्यांचा आत्मविश्वास वाढवत असतो, तो त्यांना जगापासून लांब ठेवत असतो. कारण त्यांच्यापाशी एक मजबूत आणि एक स्ट्रॉंग एक सगळ्यात मोठी भिंत असते, ती कोच नावाची भिंत असते. मग तुमच्या आयुष्यामध्ये कोच कोण आहे किंवा मेंटर कोण आहे, जो तुम्हाला तुमच्या आयुष्यभर तुम्हाला गाईड करेल, तुम्हाला साथ देईल. तुमच्या यशामध्ये आपलं यश पाहणारा जर कोणी व्यक्ती असेल ना, तर तो असतो कोच, तो असतो मेंटॉर. आपण त्या व्यक्तीच्या प्रत्येक ऑर्डरला सरेंडर झालं पाहिजे. कारण कोच मेंटॉर तोच व्यक्ती बनतो ज्यानं आपल्या आयुष्यामध्ये एक मोठं तुमच्यापेक्षा यश मिळवलंय. त्याच व्यक्तीला अधिकार आहे तुम्हाला शिकवण्याचा, तुम्हाला ट्रेन करण्याचा, तुम्हाला गाईड करण्याचा. नवीन माणूस ज्याला कुठल्याही प्रकारचं यश नाही भेटलं, त्याच्यापेक्षा कुठल्याही प्रकारचं सक्सेस नाहीये, तो कधी कोच नाही बनू शकत. कोच हा अनुभवी व्यक्ती असतो, ज्याने आपल्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलेलं असतं ना, तोच व्यक्ती कोच बनण्याच्या लायकीचा असतो. आज मी तुम्हाला बोललो 50-60 कोटी रुपये म्हणजे मला खूप छोटी गोष्ट वाटते. आज सामान्य घरात 50-60 नुसतं नाव जरी असं ऐकलं ना, तरी सुद्धा लोक त्याला मागणं म्हणतात की अरे हा थापा मारतोय. कारण त्याला नाही माहित 50-60, त्यांनी कधी ₹1000 आकडा क्रॉस नाही केला. आपण त्यांना नाही सांगू शकत की 50-60 कोटी रुपये काय असतात. पण तुम्हीच्या मनात असाही प्रश्न आला असेल की मग सर तुम्ही आमच्यासारख्या लोकांनाच का निवडलं किंवा आमच्यासारख्या लोकांच्याकडेच तुमचं जास्त फोकस काय आहे? 2 गव्हर्नमेंट जॉब सोडलेत मी. मी नाव पण तुम्हाला सांगितलेत. तुम्ही जर मला जर बारकाईनं पाहिलं असेल ना, माझ्या म्हणजे माझा फिटनेस किंवा माझ्या शरीराचा बांधा आहे ना, हा थोडाफार वाटतो बाबा हा माणूस व्यायाम करतो म्हणून. तर 5वी ते 10वी पर्यंत किंवा आज सुद्धा म्हटलं मला जमल असा व्यायाम करतो. ड्रीम होतं मला सैन्यामध्ये भरती व्हायचं होतं आणि मी झालो पण. बीएसएफ मध्ये मी भरती झालो. वॉटर करिअर म्हणजे खूप लोकांना जो सहाय्यक असतो ना पाणी बणी पुरवायला, ही माझी पोस्ट होती. हिंगणा सेंटरला ट्रेनिंग घेतलं आणि मी तिथनं पळून आलो कारण मला तिथं राहायचं नव्हतं. दुसरी एक्झाम दिली इन्कम टॅक्सची. सीबीडी बेलापूरमध्ये स्टेशनच्या बाहेर युटे नावाची बिल्डिंग आहे, तिथं माझं सिलेक्शन झालं. चांगले पैसे पैसे खाल्ले असते, 2 नंबर करून लय मोठा तिथं बांगला बांधला असता. पण नाही मनाला पटलं, सोडून दिलं. कारण मला लोकांचं आयुष्य घडवायचं होतं. मी माझ्या संपर्कामध्ये मी सामान्य स्वप्न तुटलेली, आयुष्यभंग झालेल्या, इच्छा मिळालेल्या लोकच का घेतो? कारण अशा माणसाला जर आपण मोठं केलं किंवा अशा जर माणसाला जर आपण ₹4 कमवण्यासाठी जर आपण सहकार्य केलं ना, तर ते मिळणारं जे समाधान आणि जो आदर आहे ना, हा लय मोठा असतो राव. याची किंमत जगातल्या कुठल्याच गोष्टीसोबत नाही होत. हे तुम्हाला मी मनापासून सांगतो. स्क्रीनवरती एक फोटो आहे. मस्त पाऊस पडतोय आणि हिरवळ आहे. स्क्रीनवरती एक फोटो आहे. मस्त छानपैकी पाऊस पडतोय आणि हिरवळ आहे. तर ते मेघालय, जगातलं सगळ्यात जास्त पावसाचं ठिकाण जर कुठलं असेल ना, तर ते आहे मेघालय. आणि हे जे ठिकाण आहे ना, ते आहे सहारा वाळवंट. तिथं पाण्याचा एक थेंब पडत नाही. आता मला तुम्ही हा प्रश्न मी तुम्हाला करतो. देवानं अशा गोष्टी का केल्यात, की एक ठिकाणी सगळ्यात जास्त पाऊस पडतो. त्याचं नाव आहे मेघालय. आणि एका ठिकाणी पाऊसच पडत नाही, त्याचं नाव आहे सहारा वाळवंट. तुम्ही कधी विचार नाही करत का ह्या गोष्टींचा कधी? मी विचार करतो राव, मी माणूस आहे. माणूस असण्याचं पहिलं लक्षण काय माहितीये का? माणूस हा विचार करतो माहितीये का? त्याला हे असं का? तुम्हाला
जर या गोष्टी समजत असतील ना, कमेंटमध्ये तुम्ही येस म्हणून टाईप करा किंवा तुमचं मत तुम्ही लिहा. तुमच्या कमेंट्स मला दिसतात. मेघालय पावसाचं ठिकाण, जिथं सगळ्यात जास्त पाऊस पडतो. आणि एक ठिकाण असं आहे तिथं सगळ्यात जास्त वाळवंट आहे, पाण्याचा एक एक थेंब तिथं बघायला मिळत नाही. तर मला तुम्हाला काय सांगायचंय माहिती आहे का? नेचर त्या ठिकाणी भरभरून देतं. त्या ठिकाणचं क्लायमेट तसं असतं. नेचर त्या ठिकाणी कधी भरभरून देत नाही, तिथं कधी क्लायमेट तयार होत नाही. काही लोक आयुष्यात नेहमी काही लोक आयुष्यात ना नेहमी असतात कंप्लेंट करत. दत्ता खराडे बरोबर माणूस नाही. दत्ता खराडे स्पष्टपणे क्लिअरली बोलतो, माझं जीवनच खराब आहे. माझ्या आयुष्यामध्ये सगळे दुःखच आहेत. माझ्यावरती कोण प्रेमच करत नाही. मला कुठली गोष्ट विकताच येत नाही. मला कधी कोण समजूनच घेत नाही. माझं नशीबच फुटकं आहे. कंप्लेंट. घरातनं पाय जरी बाहेर काढायचा असला तरी तो माणूस कंप्लेंट करत असतो. तो व्यक्ती स्ट्रेस मध्ये असतो. त्याला स्वतःचा राग येतो. त्याला कामाचा ट्रेस, लोकांचा ट्रेस, घरातल्या लोकांसोबत राहण्याचा ट्रेस, लोकांना समजून घेण्याचा ट्रेस. हा व्यक्ती नेहमी असतो उदास. झोपून राहणे, रडत बसणे, जीवनाविषयी रडत बसणे, घरादाराविषयी रडत बसणे, आयुष्याशी रडत बसणे. पण त्या व्यक्तीला हे कळत नाही, अरे तू हे मागवतोयस, वाळवंट मागवलास तर वाळवंटच दिसणार आहे. हा सगळा मनाचा खेळ आहे. मन हे सगळा मनाचा ट्रॅप आहे, मनाचा खेळ आहे हा. त्या मनाला कत्तलखाना बनवायचा का सुंदर गार्डन बनवायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. आज आमची गोव्याची ट्रिप गेली होती. आमच्या काजल मॅडमचं एकच स्वप्न होतं की नाही सर गोवा. अक्षय सरांचं पण एक स्वप्न होतं, सर गोवा. दीपक सरांचं पण सर नाही सर गोवा. अरे ह्यांच्या मेंदूमध्ये, ह्यांच्या डोक्यामध्ये फक्त एकच विषय फिट होता, गोवा, गोवा आणि गोवा. आणि अक्षय सरांनी ग्रुपवरती एक मेसेज पण टाकला होता की फ्री एंट्री आहे, कुठल्याही प्रकारचं टार्गेट नाही, कुठल्याही प्रकारची फी नाहीये. तर ती लोक कधीच नाही येऊ शकली, ज्यांनी विचार पण नव्हता केला की मला कधीतरी आयुष्यामध्ये गोव्याला जायचं आहे. तीच लोक येऊ शकली ज्यांनी डोक्यात ठरवलं होतं, एक दिवशी तरी मी गोव्याला जाऊन येणार, एक दिवशी तरी मी गोवा बघणार. तुम्ही विचार करा, ग्रुपमध्ये 48 लोक होती. काजल ताई ज्या होत्या आमच्या, एक मुलगा 8 वर्षाचा आणि एक छोटी 1.5 वर्षाची. तरी सुद्धा ताई एवढ्या लांबून आल्या का? कारण ताईंच्या डोक्यामध्ये एक स्वप्न होतं की मला केव्हा तरी गोवा बघून यायचं. आणि शेवटी लॉ ऑफ अट्रॅक्शन, निसर्गानं त्यांच्या पुढचा तो रास्ता म्हणजे असा उघडला. अरे 2 लेकरांना घेऊन ट्रॅव्हलिंग करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. ज्यांना मुलं आहेत त्यांना ह्या गोष्टी म्हटलं खूप चांगल्या प्रकारे समजतील. जी लोकांचं मन चांगल्या विचाराने भरलेलं असतं, जे लोक आशावादी असतात, त्यांना कोण ना कोणतरी आज ना उद्या म्हटलं चांगला माणूस 100% भेटतो. हा नियम आहे नेचरचा. एका ठिकाणी वाळवंट, एका ठिकाणी सगळ्यात जास्त पाऊस. ह्याच कम्पॅरिझन स्वतःच्या मनासोबत करा आणि विचारा, आपलं आयुष्य वाळवंट का झालंय आणि आपलं आयुष्य सुंदर फुलांनी का फुललंय. पैसा तुमच्या आयुष्यामध्ये नसणं तुमचा प्रॉब्लेम नाहीये. मी आज पण म्हणतो, पैसा, खूप सारा पैसा आहे समुद्रामध्ये. माशांची अजिबात कमी नाही. का आहे मला सांगा समुद्रामध्ये माशांची कमी आहे? समुद्रामध्ये जो आशेनं पुन्हा पुन्हा गळ टाकतो, पुन्हा पुन्हा गळ टाकतो, समुद्र त्या माणसाला कधी नाराज नाही करत. अरे तुम्ही किती घ्यायचं किंवा किती काढायचा हे तुमच्या क्षमतेवरती डिपेंड राहतं, हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला मी काही गोष्टींचं एक्झाम्पल देऊन सांगत असतो. आपला मेंदू कुठल्या घाणेरड्या गोष्टीनं बरबटलाय
याचं आत्मपरीक्षण जर करायचं असेल तर वहीन पेन घ्या. 50-200 बाटल्यांचं टार्गेट म्हणजे काही मोठी गोष्ट नाहीये. तुमच्यामध्ये 2 लाख बाटल्या विकण्याची क्षमता आहे. मग तुम्ही मेंदूमध्ये वाळवंट भरलाय का मेघालय मधला निसर्ग ब्युटी किंवा सुंदर पाऊस भरलाय, हे तुमच्यावर डिपेंडेड आहे की तुमच्या डोक्याला तुम्ही कुठलं खाद्य पुरवताय. काय लोकांचं असं म्हणणं आहे की सर सुरुवात कशी करायची सर, की सर सुरुवात कशी करायची. अजूनही काय लोकांना अजून लोकांना काय प्रश्न पडला की सर सुरुवात कशी करायची. अरे त्या लोकाच्या त्या माणसाच्या मेंदूमध्ये साधी एक गोष्ट कळाली पाहिजे. ठीक आहे, स्टॉक घेतला, सोबत जुडला, मग त्याला एक गोष्ट कळाली पाहिजे. आजपर्यंत तुझ्या नात्यांच्या लोकांच्या मध्ये तू कधी विश्वास नाही कमवला. तुझ्या घरच्या लोकांसोबत तुझं कधी बॉन्डिंग नाही जमलं. आणि तो माणूस मला म्हणतो की सर मला ऑनलाईन ऍड लावून द्या, सर मला डायरेक्ट आयते कस्टमर द्या, सर. जो व्यक्ती आपल्या बायकोला घरामध्ये मारतो ना चप्पलनं, बुटानं, जो व्यक्ती आपल्या बायकोला घरामध्ये शिव्या घालतो ना, तो बाहेरच्या दुनियेत त्यानं किती जरी दाखवलं ना मी स्त्रियांची इज्जत करतो, मी स्त्रियांचा रिस्पेक्ट ठेवतो, वरचा वरचा जो बघणार आहे ना बघणारा, तो त्याला कधी माफ नाही करत. तो कधी सक्सेस नाही होऊ शकत आहे. आपल्या पण रूपाची 2 प्रकारची आपली रूपं असतात. आपल्या घरातलं रूप वेगळं असतं आणि आपल्या बाहेरचं रूप वेगळं असतं. आणि ह्यातला फरक म्हणजे ना तुमची लायकी असते. जस तुम्ही घरात पण तसंच वागता आणि तुम्ही बाहेर पण तसंच वागता ना, त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये ना प्रगतीची दारे तुम्हाला अशी आपोआप उघडताना दिसतात. ठीक आहे, माझं बोलणं कडू असतं, मान्य आहे. माझं बोलणं स्पष्टपणे असतं, मान्य आहे. एखाद्या लेडीजवरती जर अत्याचार केला, त्याला अत्याचार शब्द वापरा, त्याला लैंगिक शोषण शब्द वापरा किंवा त्याला बलात्कार शब्द वापरा, शेवटी शब्द एकच आहे. आणि आम्हीच कुठेतरी उग ना त्या शब्दांची कुठेतरी सभ्यता म्हणजे जपून म्हणजे घाणेरड्या सुद्धा गोष्टीचे बोलताना आम्ही सभ्यता ठेवून ती गोष्ट आम्ही मांडत असतो. हा सगळ्यात मोठा ना गुन्हा आहे. कारण घाणेरड्या गोष्टी सुद्धा जर आम्ही शब्दाची सभ्यता जपत असेल ना, तो माणूस म्हणून शंड आहे. नेहमी मला असं वाटतं. मध्ये एक प्रकरण झालं होतं माधुरी हत्तीचं, बऱ्यापैकी लोकांना माहित असेल. सगळ्यात जास्त शिव्या मी खाल्ल्या होत्या. हे का सांगतोय, मला हे सांगण्यामध्ये मला काही मोठेपणा मिळणार नाही, मला ट्रॉफी नाही मिळणार मला. पण ते माधुरी हत्तीबद्दल ज्या दिवशी माधुरी हत्तीला वनताराच्या लोकांनी आपल्या कस्टडीमध्ये घेतली ना, त्यावेळेस कोल्हापूरमधल्या बऱ्याच जे लोक कोल्हापूरची होती ना, त्यांच्या भावना उसळल्या. मान्य आहे. आस्था, देव, प्रथा सगळं मला मान्य आहे. अरे पण त्या हत्तीच्या हॅपीनेस पुढं मला नाही वाटत की आस्था आणि देव आणि जगातला कुठला देव महान आहे. ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा ना त्या हत्तीची आजादी खूप महत्वाची होती. आणि ह्यासाठी मी व्हिडिओज बनवले होते. माझ्या आई बहिणीवरनं पाक माझ्या आई आणि बायकोला झोपवण्यापासून मला शिवाय भेटल्यात. पण त्या सगळ्या गोष्टी मी सहन केल्या. आज पण तुम्हाला मी त्या कमेंट्स दावू शकतो. मग माझ्या लोक घरापर्यंत मला माराले, पण तरी पण मी व्हिडिओ बनवून नाही सोडलं. कारण माझ्यासाठी त्या माधुरी हत्तीची आजादी होती महत्वाची. कुठला देव म्हणत नाही की मुक्या प्राण्याला टॉर्चर करून माझ्या मठात ठेवा. कुठलाही देव म्हणत नाही की टॉर्चर करून एखाद्या मुख्या प्राण्याला आयुष्यभर माझ्या मठामध्ये बंदिस्त ठेवा. अरे त्या माधुरी हत्तीनं त्याच्या पूर्ण 35 वर्षाच्या काळामध्ये ना एक सुद्धा नर हत्ती पाहिला नव्हता. त्या माधुरी हत्तीने एक सुद्धा हत्तींचा कळप पाहिला नव्हता. म्हणजे किती मोठा अन्याय. त्यावेळेस का खऱ्या गोष्टी होत्या, आवाज उठवला, शिव्या खाल्ल्या, अपमानित झालो, तडीपार झालो. पण मला माहित होतं माझा विचार हा भावनिक नव्हता, तर माझा विचार हा रिअल होता. शेवटी काय भेटलं किंवा काय झाल्यापेक्षा ते आज हत्तीनीला त्याचं कुटुंब भेटलं. आणि ते आज हत्तीने आज आहे ना स्वच्छंदपणे ती तिच्या आज वनताराच्या जंगलामध्ये म्हटलं मुक्तपणे आज त्याचा आनंद घेत्या. हे का सांगितलं मी, काय वाटतंय? तर जीवनामध्ये तत्वाला धरून जो माणूस बोलतो किंवा तत्वाला धरून जो
उभा राहतो ना, तो माणूस व्यावसायिक जीवनामध्ये म्हटलं खूप पुढे जातो आयुष्यामध्ये. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. मेडिसिन हा फक्त माध्यम आहे. मेडिसिन फक्त एक जरिया आहे. ज्याच्यामुळे तुम्ही लोकांच्या पर्यंत जाऊ शकता. ज्याच्यामुळे तुम्ही लोकांसोबत बॉन्डिंग बनवू शकता. ज्याच्यामुळे तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता. हा जरिया आहे. ह्याला तुम्ही कितीतरी पटीने वाढवू शकता. प्राण्यांना वाढण्यासाठी लिमिट्स आहेत. एखादा प्राणी त्याच्या आयुष्याच्या सुरुवातीला फक्त ना 4 वर्षामध्येच तुम्ही त्याला ट्रेन करू शकता. कुत्रा असू द्या, मांजर असू द्या, घोडा असू द्या. कुठल्याही प्राण्याला सुरुवातीच्या फक्त ना फक्त 4 वर्षात तो तुम्ही ट्रेन करू शकता. 4 वर्षात जर तो प्राणी ट्रेन नाही झाला, तर तो प्राणी आयुष्यभर त्या सवय घेऊन जगतो. अरे तुम्ही तर माणूस आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याला कितीही वेळा ट्रेन करू शकता, कितीही वेळा त्याला तुम्ही पॉलिश करू शकता. हे जर सगळं सर्वस्व तुमच्या हातामध्ये आहे. ते कधी कळणार आहे? ज्यावेळेस तुम्हाला कोणतरी मेंटॉर भेटणार आहे, कोणतरी गुरु भेटणार आहे. एखादा म्हणतो ना, सर सुरुवात कशी करायची? सर मला बिझनेस करायचा आहे, सर मला भरपूर पैसा कमवायचा आहे. अरे भाई भरपूर म्हणजे किती? 40 लाख, 50 लाख, 60 लाख? किती भरपूर काय? भरपूर हा आकडा नाही होत बाबा. भरपूर हा आकडा नाही होत. आकडा किती होतो? आकडा फिक्स ठेवला पाहिजे की येणाऱ्या महिन्यामध्ये मी 1000 बाटल्या विकणार आहे. आपण ह्याला आकडा म्हणू शकतो. सुरुवात कशी करायची ज्यांना हा प्रश्न पडतो ना, त्यांसाठी माझा एक एक त्यांना माझा एक फॉर्म्युला मला शेअर करायचा आहे. अरे पहिल्यांदा मी कितीतरी वेळा बोललो असेल की त्यांनी माझ्यासोबत काम करायला चालू केलंय, त्यांना मला एकच सांगायचं की जर मला सोनं सापडलं जर मला सोनं सापडलं तर पहिल्यांदा अगोदर मी अनोळखी लोकांना नाही सांगणार आहे किंवा माझ्या 4 गावं सोडून त्यांना भेटून नाही म्हणणार आहे की चला रे मला सोनं सापडलं. पहिल्यांदा अगोदर मी माझ्या ओळखीच्या लोकांनाच भेटणार आहे. माझ्या घरातल्या लोकांनाच ते सोनं दाखवणार आहे. हा नियम आहे. पण काय लोक एवढी पागल असतात की अरे आपल्या कामाबद्दल बोलायला ती लोक लाजतात घरात. आणि कोणतरी तिसराच माणूस त्यांच्या घरातल्या माणसाला आपल्या सोबत जॉईन करून सोबत बिझनेस करून मोकळा होतो. अरे जीवनात कधी पण कुठल्या पण गोष्टीची सुरुवात कराल ना, तर त्याची सुरुवात यार आपल्या घरापासून करा. ही तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे. आपल्या घरातली जरी पाहुणी जरी काढली ना, 10 ते 15 हजार आपल्या घरात पाहुणी नुसती आपल्या ओळखीची माणसं निघतील. त्याचा फायदा काय असतो माहिती आहे का? ओळखीच्या माणसांसोबत बोलण्याचा. अरे तुम्हाला पण कळलं ना, हे कोण आहे, माझा कोण आहे, आणि यातला दुश्मन कोण आहे. जो माणूस 24 तास तुमच्यावर फिरतो, जो माणूस तुमच्या ताटात जेवतो, तुमच्यावर वेळ पडला तुमच्या हातरुणासोबत पण झोपतो, एवढा खास मित्र जीवातला. आणि ज्या वेळेस तुम्ही त्याला प्लॅन सांगता, ज्यावेळेस तुम्ही तुमची संकल्पना त्याला सांगता, आणि त्यावेळेस म्हणतो तो, काजल मॅडम तुम्ही ह्या थापा मारताय, हे काय बरोबर नाही. काजल तू मला हे चुकी सांगतेस. त्यावेळेस ओळखून जायचं तो तुमचा मित्र नाही, तो सगळ्यात मोठा दुश्मन आहे. त्याला तुमचं कधीच चांगलं वाटत नाही. पण एखाद्या मित्राला त्यावेळेस तुम्ही प्लॅन सांगता की त्याला आपली कल्पना किंवा संकल्पना सांगता ना, तो म्हणतो, अक्षय साहेब ही प्लॅन ही संकल्पना कशी पण असू द्या, आईला आपण मिळून काम करायचं. तू बोललास ना, बास, तुझ्या प्रत्येक शब्दावरती मला विश्वास आहे. अशा माणसाला ना आयुष्यामध्ये कधी गमवू नका. तो आपला माणूस आहे. ह्याच्यावरून तुम्हाला कळतं. आपल्या ओळखीच्या माणसांपासून सुरुवात करण्याचा अजून एक फायदा, आपला सराव होतो, सराव. आपला कॉन्फिडन्स वाढतो, आपलं डेअरिंग वाढतं. सुरुवातीला सगळीच लोक चुकतात. मी बोलतो ना, अरे थांब, प्रोडक्टचे फायदे काय? सुरुवातीला किंवा आईच्या पोटातनं कुणी शिकून येत नाही राव. मी पण नाही कधी आलो माझ्या आईच्या पोटातनं शिकून. सुरुवातीला
सुरुवातीला सुरुवातीला सगळ्यांना असं वाटतं, सुरुवातच ज्यांना करता येत नाही ना, तो माणूस शेवट सुद्धा करू शकत नाही आयुष्यात. जर माझं बरोबर असेल तर मला थंब मध्ये मला थंब द्या, किंवा मला नाही का मेसेज करा मला. तुम्ही थंब जरी दिला, ओके. आज प्रत्येकाचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, सुरुवात कशी करा सर. तुम्ही आम्हाला सांगताय सर, बाटल्या दिल्या, बाटल्या घेतल्या, विकायला सुरू केलं, पण सर सुरुवात सुरुवात काय सर, सुरुवात कुठनं करू? भाषण देणं किंवा ट्रेनिंग देणं किंवा स्पीच मारणं अवघड नाहीये. पण त्या स्पीचची जर सुरुवात जर धमाकेदार नाही झाली, कॉन्फिडन्स पूर्व जर नाही झाली, त्याचा एंड कधी नाही होऊ शकत. सुरुवातीला आपण आपल्या लोकांना भेटलं पाहिजे. सुरुवातीला आपण आपल्या लोकांना ती वस्तू दिली पाहिजे. सुरुवातीला आपण आपल्या लोकांना विकलं पाहिजे. तुमचे दोन फायदे आहेत. एक तर दीपक साहेब माझा खास माणूस आहे का नाही कळणार आहे, किंवा दीपक साहेब नुसताच माझं फुकटचं खायला आणि माझ्या फिरायला नुसत्या खोट्या आश्वासन द्यायला तो माझ्यावर हे तुम्हाला समजणार आहे. दोन, तुम्हाला तुमचा हिरा समजणार आहे, तुम्हाला तुमचा वाघ समजणार आहे, तुम्हाला तुमचा सल्लागार समजणार आहे, तुम्हाला तुमचा जोडीदार भेटणार आहे, तुम्हाला तुमचा साथ देणारा पर्सन भेटणार आहे. अरे एवढं चांगलं भाग्य, एवढं चांगली ट्रिक लोक ओळखण्याची तुम्हाला कोणी सांगितली असते मला सांगा? किंवा तुम्हाला लोक कशी ओळखायची हे समजायला तुमच्या हातामध्ये काहीतरी पाहिजे. तर माझं बरोबर असेल तर मला कमेंट मध्ये येस किंवा नो टाईप करा, नाही का? माझं बरोबर असेल तर कमेंट मध्ये येस किंवा नो टाईप करा, नाही का? अरे 31 जण आपले आहेत आता, नाही का? दोघांची लाईव्ह फक्त, ठीक आहे. सुरुवातीला जेवढे पण आपले पाहुणे आहेत, जेवढे पण आपले ओळखीचे आहेत ना, ह्यांच्या सोबत फक्त आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे. प्रॅक्टिस. आपल्याला काही अपेक्षा नाही बनसोडे साहेबांनी माझी वस्तू घेतली पाहिजे. आपल्याला काय फरक पडत नाही दीपक साहेबांनी मला लगेच मिठीत आणि मला मुक्का दिला पाहिजे, काय फरक पडत नाही. अरे फक्त मी प्रॅक्टिस करतोय. माझ्या जवळच्या लोकांसोबत मी फक्त प्रॅक्टिस करतोय. प्रॅक्टिस प्रॅक्टिस. आयतं ग्राउंड आपल्याला आपल्या घरात नाही मिळणार आहे. ज्या दिवशी मी माझ्या आयुष्यामध्ये सेल्समन म्हणून उतारलो ना, सेल्समन म्हणून, त्या दिवशी मी पहिला एक प्लॅन तयार केला. मी माझ्या जवळच्या लोकांना भेटलो, ज्यांचं माझ्या तुफान प्रेम आहे. आणि त्या माझ्या प्रेमळ लोकांच्या मध्ये पहिली माझी आई, जिला असं वाटतं की माझा पोरगा नेहमी जीवनात सक्सेस झाला पाहिजे. हजारो जरी लोक विरोधामध्ये गेली, हजारो जरी लोकांनी जरी नावं ठेवली, तर ती माझी आई मला कधी म्हणणार नाही की आता तू चुकीचा आहेस म्हणून. दुसरी जरी व्यक्ती माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम करा, ती माझी आजी. तिला कधी वाटत नाही रे आपल्या नातवानं तोंड पाडलेलं असावं, आपला नातू सक्सेस झाला नाही पाहिजे. मी आजीला म्हटलं, आजी ही माझी गुडघेदुखीची बाटली आहे. कुठं पण बसाय गेलीस ना बायकात, फक्त पिणं मार, फक्त म्हण अगं माझ्या नातवाचं एक लय भारी प्रॉडक्ट आहे. आणि माझ्या आजीच्या पण मैत्रिणी होत्या, कारण सुरुवातीला आपल्या प्रेमळ आपल्या जीवाच्या लोकांनाच आपल्याला ब्रँड अँबॅसेडर केलं पाहिजे. माझ्या आईला म्हणलं, आई बँकेत जरी गेलीस ना, तर मग तू आई मला मदत कर. बँकेत जरी गेलीस, गावाला जरी गेली, तरी माझी आई 4 डब्या घेऊन जायची. एक लक्षात ठेवा, ह्यांच्यासारखं मोटिवेशन, ह्यांच्यासारखे साथ जगात कोणी नाही देऊ शकत रे. सुरुवातीला आपल्या धंद्यातले आपले पहिले ब्रँड अँबॅसेडर म्हणजे आपल्या घरातली, रक्तातली, आपल्यावर प्रेम करणारी माणसं. हे नेहमी लक्षात ठेवा. आणि तुम्ही ती सोडता आणि तुम्ही मित्राच्या 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 आईला सांगता स्वतःचा पूर्ण बघा आबरूचं खोबरं करून घ्याला. माझं बरोबर आहे का चुकीचं आहे? माझं बरोबर आहे का चुकीचं आहे? आम्हाला अक्षय सरांना सांगितलं, अक्षय सर
जर सक्सेस व्हायचं असेल तर रोज डंबेलचे 5 सेट मारले पाहिजेत. अक्षय सरांनी काय केलं? अक्षय सर स्वतः शाणे झाले. डंबेलचे 20 सेट मारा चालू केले, 40 सेट चालू केले. नंतर कळालं की अक्षय सरांची नस ब्लॉक झाल्या. का? ह्या गोष्टी का झाल्या माहितीये का? की अक्षय सरांनी ना, आपला गुरु, आपला मेंटर याच्या रिस्ट्रिक्शन फॉलो नाहीत केल्या. आपल्या घरापुढे जरी किती जरी मोठा डोंगर आहे, त्या डोंगराखाली सोनं दडलंय, सोनं. अरे भाई, पण ते सोनं काढण्याची पण एक प्रोसेस आहे. सोनं काढण्याची पण पद्धत आहे. ती पद्धत तुला तोच माणूस शिकू शकतो ज्यानं भरपूर सारं सोनं काढलंय. हे जोपर्यंत कळत नाही ना, तोपर्यंत सोनं काय, सोन्याचा वास सुद्धा मिळत नाही. माझा प्लॅन, माझं कन्सेप्ट अरे एवढं सोपं आहे. आज माझा फायदा किती बघितलाय मी. 20 रुपये मला फक्त मिळतात, आता तुम्हाला 80 रुपये मिळतात. एवढं मोठं मन उधार कोण 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 ठेवल सांगा मला जगात. तुम्ही मला त्याचं नाव द्या बरं. जो जी कंपनी स्वतःचा फायदा 20 रुपये ठेवत्या आणि तुमचा फायदा 80 रुपये बघत्या, अशी कंपनी तर मला आजपर्यंत नाही भेटली. रेयान सारखी कंपनी आज 1500चं प्रोडक्ट तुम्हाला 1100 रुपयाला चिपकावत्या. 300 रुपये फक्त तुम्हाला मिळतात. अरे कंपनीला 1200-1300 रुपये कंपनीला म्हटलं मिळतात. आणि तरी पण आपला मूर्ख माणूस आहे ना, तिथंच तोंड मारत बसणार तो. त्याला आतला कधी फरक नाही कळणार. आणि मी, अरे 10,000, जस्ट तुम्ही 10,000 रुपये मला देता ना, त्या 10,000वर तुम्हाला 20,000 रुपये तुमचं प्रॉफिट आहे. मग मला सांगा, 400 रुपयेचं प्रॉफिट महत्वाचं आहे का 20,000 रुपयाचं प्रॉफिट आहे? ह्याचा विचार आहे ना, शाण्या माणसाला वेगळं सांगावं लागत नाही. गुडघं दुखीचा पेशंट आज प्रत्येक घरामध्ये आहे. प्रत्येक माणसाच्या मध्ये ह्याचे पेशंट म्हटलं आहेत. प्रत्येकाला कधी कधी इंजुरी म्हटलं झाल्या. पण हे पेशंट किंवा हे लोक कधी दिसणार आहे? तुमच्या माइंड मध्ये हे लोक शोधण्याची म्हटलं जिज्ञासा म्हटलं असणार आहे. तेव्हाही लोक तुम्हाला दिसणार आहेत. तेव्हाही पेशंट तुम्हाला म्हटलं दिसणार आहेत. लक्षात ठेवा. तोपर्यंत नाही, लक्षात ठेवा, नाही दिसू शकत. सगळ्यांना पडदिशी पैसेवाला व्हायचं आहे. चला त्या माणसाला घाणेरड्या सवयी. आज ह्या ऑनलाईन जेवढ्या पण मीटिंग्स घेतो किंवा ऑनलाईनची ऍड चालते ना, 500 माणसामध्ये चांगला माणूस फक्त एक भेटतो. विचार करा ना. आज तुम्ही सगळी जी लोक मला भेटलायत ना, मी 20,000 रुपये ऍडला खर्च केल्यावरती तुमच्यासारखा मला एक अमूल्य माणूस भेटलाय. म्हणजे हजाराच्या पाठीमागे एक चांगला माणूस मला भेटतोय. बाकी सगळे हजार असेच व्यसनी, घाणेरड्या सवयी. आणि त्यांना फक्त पैसा, त्यांना फक्त पाहिजे मजा करायला, मजा. पण त्यांना प्रोसेस काय ना पैसे कमवण्याची, ही गोष्ट ना त्यांना त्यांना जाणून घ्यायची पण त्यांची इच्छा नाही. ही गोष्ट त्यांना समजून घेण्याचा पण त्यांचा मूड नाही. अरे बाय, समजून घ्यायला, जाणून घ्यायला कुठे पैसे पडतात का रे? कारण त्याची बुद्धी पूर्णपणे नासल्या. घाणेरड्या रील बघून, दिवसभर मोबाईल चॅटिंग खेळून, नको त्या ब्लॅक पॉर्न व्हिडिओज बघून, मित्रांसोबत घाणेरडे टॉक्स करून बुद्धी पाक सडल्या. कशाला तो चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये जाईल? कशाला तो चांगल्या लोकांच्या मध्ये बसणार आहे रे? आणि त्या माणसाला पैसा पाहिजे. मला म्हणतो, सर मला पैसा पाहिजे. काल एका बहादरानं मला मेसेज केला व्हॉट्सअपवरून. सर म्हणला, मला म्हटलं 20,000 रुपयाची लय मला गरज आहे, तुम्ही देऊ शकता का? हा म्हटलं, अरे देतो ना भाई. 20 काय, तुला मी 30 पण देतो. पण माझ्या मित्राच्या याला किडनी पाहिजे. तर मग तू तयार आहेस का द्यायला? त्याला पण वाटलं असं, तर आपल्याला पण बाप भेटला. अरे लाज नावाचा प्रकार किंवा माणूस म्हणून आपण म्हणतो ना, काहीतरी अक्कल बिअक्कल हा प्रकार लोकांच्यात नाही राहिला. कारण लोकांना वेड्यागत वागायला.
अरे एक प्रोडक्ट मी नाही असंही नाही म्हटलं आम्ही की तुम्ही आमच्याकडे या ना आमच्याकडे 50,000ची शॉपिंग करा, 10,000ची शॉपिंग करा. अरे 5 प्रोडक्ट जर खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पैसे कमवणं, पैसे निर्माण करणं तुम्ही सोडून द्या. आणि इथं तिथं म्हणलं तोंड मारायला जाऊ नका. कोणाच्या मिटिंगला जॉईन, तुमचा कार्यक्रम झालाय, कशाला तुम्ही मीटिंग जॉईन करता? जर तुमच्याकडं 1 रुपये देण्याची वृत्ती नसेल, 1 रुपया गुंतवणूक करण्याची वृत्ती नसेल किंवा भावना नसेल, तर कशाला तुम्ही ग्रुपमध्ये कोणाला जाताय? कशाला तुम्ही कुठल्या माणसाचा चांगला अमूल्य वेळ खाताय राव? तुम्ही ह्या पृथ्वीवरती खाऊन पिऊन फक्त भार आहे. कारण तुम्ही 2 गोष्टी लय भारी करता. वेळेवर खाता, वेळेवर बाथरूमला जाता, वेळेवर झोपता. ह्यात तुमची झाली मास्टरी. बाकी तुम्हाला काही जमू शकत नाही. गुडघेदुखीचं जे औषध आहे ते विकूनच आम्ही 60 कोटी रुपये कमवलेत. ते विकूनच माझ्या सोबतच्या लोकांनी 60 कोटी रुपये कमवलेत. ह्याचे रिव्ह्यू, ह्याचे पुरावे अक्षय सर ग्रुपवर टाकतात. पण म्हणतात ना, जर एखाद्याला वाळवंटच बघायची सवय असेल ना, एखाद्याच्या मेंदूमध्ये वाळवंटच भरला असेल, त्याला हिरवळी कधीच दिसणार नाही. तो स्वतःला प्रश्न कधी करणारच नाही की त्या खराडे साहेबांना एकदा भेटूया, खराडे साहेबांशी एकदा आपण बोलूया आणि हळूहळू हळू आपण एक एक पाऊल टाकूया पुढं. कारण भेटायला, बोलायला, डिस्कशन करायला कधी पैसे पडत नाहीत. आपलं जे प्रोडक्ट आहे ते कशावरती काम करतं लिहून घ्या. आपलं प्रोडक्ट 8 गोष्टीवरती काम करतं. गुडघ्यात पाणी झालं असेल, उठायला बसायला येत नसेल, गुडघ्यावरती सूज आले असेल, मांडी घालून बसता येत नसेल, बाथरूमला बसता येत नसेल, गुडघ्यामध्ये पाणी झालं असेल, गुडघ्यामध्ये असह्य लेवलला वेदना होत असतील, गुडघा कटकट वाजत असेल, ह्या गोष्टीवरती आपलं मेडिसिन खूप चांगल्या इफेक्टिव्ह प्रकारे काम करतं. दुसरी गोष्ट, कमरेमध्ये जर प्रॉब्लेम असेल, बाबा नस दबले असेल, पूर्ण एक पाय दुखत असेल, तरी सुद्धा आपलं औषध अमृतासारखं काम करतं. मान दुखत असतील, दोन्ही हाताचे जॉईंट दुखत असतील, तर त्यांसाठी आपलं औषध म्हणजे संजीवनी आहे, संजीवनी. हे हे सांगायला काय लागतं मला सांगा ना? हे मनापासनं, हृदयापासनं समोरच्याला सांगायला काय लागतं? तुम्ही समोरच्या माणसाचं दुखणं दूर करताय. तुम्ही त्याला पैसे मागत नाही. त्याच्या त्रासावरती तुम्ही त्याला उपाय देताय. तुम्ही त्याचं दुखणं हलकं करताय आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे तर मिळणारच आहेत. सोबत तुम्हाला चांगल्या ब्लेसिंग सुद्धा मिळणार आहेत. मला काल एकाचा मेसेज आला, सर कस्टमर नाहीत. आमच्या अश्विनी मॅडम म्हणा, सर मला कस्टमरांची लिस्ट मला द्या. अक्षर सर मला कस्टमरांची, अरे तुम्हाला हा शब्द बोलताना तुम्ही ना ठीक आहे, लिस्ट वगैरे देऊया, प्रश्नच नाहीये. पण फेसबुक मधून तुम्ही 2 प्रकारचे लोक तुम्ही घेऊ शकता. फेसबुक मध्ये जर तुम्हाला ऍड लावायला जर पैसे नसतील सुरुवातीला, तरी सुद्धा तुम्ही फेसबुक मधनं फुकट फुकट तुम्ही लोक कॅच करू शकता. कसं ते पण तुम्हाला सांगतो. दुनियाभरचे फेसबुकला ग्रुप आहेत, ग्रुप. आयुर्वेदिक ग्रुप एवढे मोठे ग्रुप पडलेत ना, ज्या ग्रुपची संख्या 30,000च्या वरती असेल ना, अरे त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा. तिथं जर गुडघे बिडगे जर कुठली पोस्ट पडली असेल, तिथं तुम्ही आपला नंबर ऍड करा. तुम्ही काय करता हे लोकांना सांगा. तिथे एखादी ग्रुपची लिंक असेल, त्या लिंक थ्रू म्हटलं तुम्ही त्या ग्रुपमध्ये जावा. करणाराला ह्या जगात आहे ना काही कमी नाही हो. आज काजल मॅडम तुम्हाला मोठा बिझनेस करायचा आहे, अहो तुमच्या आसपास जेवढ्या पण मैत्रिणी आहेत, जे स्वामी समर्थांच्या भक्त आहेत, ज्या बैठकीला बसतायत, त्यांच्या ग्रुपमध्ये तुम्ही सामील व्हा. त्या ताईंसोबत तुम्ही बोलायला सुरू करा. किती अरे नेटवर्क बनवायला काय लागतं राव? तोंडात चांगले 4 शब्द, लोकांची काळजी, ह्या 2 जर गोष्टी असतील ना, तुम्ही जगात लय मोठं नेटवर्क बनवू शकता. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. अरे आपण माणसांच्या मध्ये राहतो 24 तास. आपण माणसांच्या मध्येच राहतो आणि आम्हाला हेच माहित नाही, माणसांना जर जिंकण्यासाठी
काय करायचं ह्यासारखा भिकारी आणि दलिंद्र माणूस जगात कुठे मिळणार नाही हो. एका कुत्र्याला पण कळतं की माणसाला इम्प्रेस करायला ज्या तांगडीत जाऊन शिपूट हलवायचं, गाल चाटायचं, अंगावरती उड्या घ्यायच्या, हे एका एका कुत्र्याला पण कळतं. आणि तुम्हाला जर कळत नसेल ना माणसात राहून माणसांचं मन कसं जिंकायचं, चला ते कुत्रं बरं माहितीये का. तुम्ही आयुष्यामध्ये भिकारी काय आहे? मी भिकारी शब्द वापरतोय. एखाद्याला लागल, एखाद्या भावना दुखावतील, मला नाही काय फरक पडत. त्यानं माझ्या उद्या पुन्हा आय भन जरी काढली ना, तरी मी म्हणतो मला असं वाटलं की ह्यासारखा दलिंद्र कोण नाही. काय म्हणतो भिकारी काय माहितीये का, तुम्ही लोकांना कधी जिंकायलाच नाही शिकला. तुम्ही कधी लोकांना द्यायला पण नाही शिकला. तुम्ही लोकांना कधी वाटायला पण नाही शिकला माहितीये का. अरे एखाद्याला एवढं द्या ना, एवढं द्या. ते तुम्हाला म्हटलं पाहिजे, सर तुम्ही मला एवढं देता ना, सर मला एवढं सर मला लाज वाटतं घ्यायला. माझ्या घरी एखादा कोणी व्यक्ती येतो ना, तर मला मला खूप असं वाटतं मला खूप द्यावं. जे माझ्याकडे आहे ना, ते सगळं मला द्यावं. जे माझ्या जीवातला, माझ्या जवळचा व्यक्ती कोण माझ्या घरी येतो, म्हणजे आमचे झांबरे साहेब. मला असं वाटतं की नाही बाबा चला, की एक लीडर म्हणून मला त्या माणसाला स्वप्न दाखवायचे आहेत. स्वतः पहिली ती गोष्ट मला त्या माणसाला घेऊन द्यायची आहे. आज ना उद्या तो म्हणणार यार ही वस्तू लय भारी आहे. ही मला सरांनी घेऊन दिली होती ना, मग मी पण माझ्या आवडत्या माणसाला मी घेणार. आमचे अक्षय साहेब केरळला आलेले आमच्या सोबत. त्यांना विचारा कधी पण. ज्या दिवशी आम्ही स्वतःसाठी काहीतरी घेतलं ना, आमच्यापेक्षा भारी आम्ही अक्षय साहेबांना घेतलं का. आणि मग त्याच गोष्टीमुळं अक्षय साहेबनी इन्स्पिरेशन घेतलं आणि अक्षय साहेबांनी जवळजवळ केरळमध्ये 18,000 रुपये शॉपिंग केली. मला काय मी किती पैसे खर्च केले, काय केलं हे नाही मला सांगायचं. त्या पाठीमागचं मला मिनिंग तुम्हाला सांगायचं, की तुम्ही म्हणता ना, सर लोक आमच्या विश्वास ठेवत तुम्ही विश्वासच्या लायकीचं तुम्ही काय केलंय? कधी कोणाच्या बर्थडेला हसरा चेहरा घेऊन गेलाय 4-5 केक कापायला? कधी कुठल्या अनोळखी व्यक्तीचा बर्थडेचा एखादा अनोळखी व्यक्ती जस्ट तुमच्या स्वतःची ओळख झाल्या आणि त्याचा नंबर तुमच्याकडे सेव्ह आहे आणि तुम्हाला समजलंय की दीपक साहेबांचा बर्थडे आहे आणि त्यांची माझी ओळख जस्ट आत्ताच झाल्या असं तुम्हाला समजलंय. अरे आम्ही त्या स्टेटसला इग्नोर करतो, इग्नोर. आणि पुन्हा आम्हीच म्हणतो लोक आमच्यावरती विश्वास ठेवत नाही. अरे तू काय केलंस? लोकांसाठी लोकांसाठी करायला पैसा लागत नाही, प्रेम, निखळ प्रेम. एखाद्या लेडीजला जवळ घेऊन तिला आपल्या बहिणीसारखं विश्वास देणं, आपल्या आईसारखा विश्वास देणं, ह्याला काय व्हायब्राचार नाही म्हणत. ह्याला म्हणतात की आपण एका लेडीजच्या पाठीमागचा आधार आणि खांब बनलोय. ठीक आहे, जगासाठी भले ती गोष्ट चुकीची असेल. अरे पण तुमच्या मनाला माहिती आहे की त्या ताईच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा राहिलोय. भले हा आधार जरी जगाला जरी नाही दिसला ना, तरी युनिव्हर्सलला समजतो, वरचा बघत असतो. मग आधार द्यायला त्या ताईला शब्दाचं पाठबळ द्यायला पैसा लागत नाही बाबा. एक चांगलं प्युअर सोल मन लागतं. तर माझं बरोबर असेल ना, तर मला तुम्ही कमेंटमध्ये हाय म्हणून कमेंटमध्ये तुम्ही व्यक्त करा माझं बरोबर आहे का चुकीचं आहे. मला तुमच्या कमेंट दिसतात. विश्वास ठेवायला विश्वास हा पहिला जिंकावा लागतो. त्यावेळेस म्हटलं लोक आपल्यावरती विश्वास ठेवतात. आमची मीटिंग आमच्या टीम पुरती होती, पण पुन्हा मालक बना 4ला दीपश्री मॅडमनी लिंक टाकल्यामुळे पुन्हा तिथली पण लोक आता लाईव्हला म्हणलं कनेक्टेड झाली. आपल्या आपल्या प्रोडक्ट बद्दल, आपल्या बाटली बद्दल आपण पहिलं फुल एनर्जेटिक पाहिजे यार. आपल्याला मेंदूत वाळवंट नाही, आपल्या मेंदवामध्ये ना फुलांनी भरलेला बगीचा पाहिजे आपल्या वस्तूबद्दल. तर तुमची स्वप्न म्हणलं पूर्ण होतील, तर तुम्ही मोठा सेल करू शकता, तर तुम्ही तुमच्या ड्रीम्स कम्प्लीट करू शकता. गिधाड आकाशातनं फक्त एकच गोष्ट शोधण्याचं काम करते, ते म्हणजे एखादा मेलेला प्राणी किंवा सडलेलं कुठल्या एखादी डेड बॉडी बघत असतं. गिधाड वरनं घरट्या का घालतं किंवा घार एखादी वरनं गिरट्या का घालती, ह्याच्या मागे रिझन आहे. कारण त्यांना काय पाहिजे असतं, सडलेला प्राणी किंवा सडलेली डेड बॉडी त्यांना खायची असते. पण फुलपाखरू गिरट्या का घालतं? कारण त्याला हजारो फुलामधला त्याला मध प्राशन करत असतो. हजारो फुलांसोबत त्याला भेटायचं असतं.
तुम्ही काय शोधता, तुमची काय नजर आहे ना, ह्याच्यावरून तुमचं भविष्य ठरण्याचं काम चालू असतं. सकाळी उठलं की डोक्यामध्ये फक्त एकच असतं की मला गुडघे दुखीच्या लोकांना भेटायचं आहे. सकाळी उठलं की मला हेच असतं की जर गुडघे दुखीची जर लोक नाही भेटली मला, मला लोकांना बिझनेस प्लॅन द्यायचा आहे मला. आता माझे जे सहकारी आहेत किंवा माझे टीम मेंबर आहेत, ठीक आहे, तुम्ही आज कुठेतरी नोकरी करताय, तरी तुम्ही बऱ्यापैकी पैसे कमवताय. जसं की आमचे संदीप म्हात्रे साहेब आज बस कंडक्टर आहेत. पण ठीक आहे, त्यांना असं वाटतं मला ह्यासोबत मला चांगले पैसे मिळतात. आज त्यांनी घर बांधायला काढलं आणि आम्ही असं म्हणतो की त्यांचं घर 40-50 लाखात त्यांचं घरात स्वप्न पूर्ण व्हावं ही माझी तर मनापासून इच्छा आहे. जे आजपर्यंत जे मी कमवलं किंवा जे आजपर्यंत मिळवलं, ते त्यांच्या पण आयुष्यात त्यांच्या कुठेतरी ते माझ्यामुळे यावं असंही मला वाटतं. जगातल्या सगळ्या नद्या समुद्राला जाऊन काय मिळतात? अरे समुद्राचं पात्र लय मोठं आहे रे. लय मोठं पात्र आहे समुद्राचं. चिल्लर नाही समुद्र. म्हणून सगळ्या नद्यांची ओढ आहे ना समुद्राकडेच असते. पण आपलं पहिलं मन आहे ना असं समुद्र एवढं मोठं पाहिजे यार. थापा मारा. 100 कोटी रुपये मला कमवायचे आहेत. माझ्या स्वप्नातली गाडी मला खरेदी करायची आहे. जोपर्यंत ही वाक्य तुमच्या मेंदूला तुम्ही ट्रिगर करत नाही ना, तुमचा अधिकार नाही श्रीमंत बनण्याचा. 4 दिवस तुम्ही नाटकं करणार, गप घरात बसणार, 10 दिवसानं 4 बाटल्या, काही नाही तुम्ही करू नका राव. असला माणूस मला अजिबात नकोय. कारण ते जर मला तसलीच माणसं जर मला पाहिजे असती ना, मी आज ऑफर देऊन किंवा गोड बोलून लोक 100 नव्हे 100 लोक आणले असते मी. मला एकच आहे ना हिरा हवा हिरा. 100 आहे ना 100 कुत्री पाळण्यापेक्षा ना एक वाघ धरा वाघ. चला तो अख्ख्या जंगलामध्ये ना त्याची म्हटलं दहशत असेल असा वाघ आपण शोधला पाहिजे. जंगलामध्ये गेल्यावर कधी आपल्याला इच्छा होत नाही ससा बघण्याची किंवा हरिण बघण्याची. अरे मी जंगलामध्ये गेलो मला सिंह दिसला पाहिजे, मला वाघ दिसला पाहिजे. का? त्याची दहशत आहे दहशत. आपल्या सोबतचा जो फिरणारा जो मित्र आहे, जी मैत्रीण आहे, तिला प्लॅन द्या. भले तुमचं प्रॉफिट तुम्ही कमी ठेवा. तुम्हाला विक्रीला तुम्हाला प्रॉब्लेम येतोय किंवा तुमच्या कामात तुम्हाला टाइम नाही भेटत, तुम्ही त्याला प्लॅन द्या की अरे 50 बाटल्या जर तू घेतल्यास तर तुला मी 200 रुपये जे आपण जे सेल 200 रुपयाला आपण बाटल्या लोकांना देतोय ना, तुम्ही त्याला सांगा 50 जर बाटल्या जर तू माझ्याकडनं घेतल्यास तुम्हाला मी 250 रुपये द्यायला तयार आहे. अरे याच्यामध्ये हे फ्युचर आहे, हे भविष्य आहे. त्यापेक्षा लोकांची सेवा आहे. आता तुमच्या पाहुण्यामध्ये, तुमच्या ओळखीमध्ये जर एखादा मित्र तुमच्यावरती विश्वास ठेवू शकत नसेल ना, तर असं समजायचं की माणूस म्हणून आहे ना आजपर्यंत मी काय लायकीचं काम नाही केलं. 10 लोक जर तुमच्या सोबत जोडली गेली एका चांगल्या एक प्रामाणिक प्लॅटफॉर्मवरती, तर ती 10 लोक तुम्हाला महिन्याला लाख रुपये कमवून देतील. मग हे पण तुम्हाला सांगितलं की आपला प्लॅन कुठे इन्व्हेस्टमेंटचा नाहीये, कुठं स्कीम नाही, स्कॅम नाही. एखादा हरामखोर माणूस टाय टाय आणि कोट घालून येतो. तो तुमची स्वप्न साकार करायला येत नाही, तुमचं पूर्ण घरदाराचं वाटोळं करायला येतो. पण नेहमी सांगितलं की टाय कोट वाल्यांच्या पासून 100 फूट अंतर ठेवलं पाहिजे. साला स्वतः भिकारी भिकमागे असतो तो आणि टाय कोट घालून तो असं जाणून देतो की मी लय मोठा ट्रेनर आहे, मी लय मोठा हलकड माणूस आहे. ही भावना त्या माणसाची असते. ज्या दिवशी एमएलएमचं कुत्र, मी काय म्हणतो एमएलएमचं कुत्र दिवस माझ्या घरी येतं ना मला प्लॅन घेऊन, त्या एमएलएमच्या कुत्र्याला पहिला मी एकच प्रश्न विचारतो, आजपर्यंत किती कंपन्या सोडल्यास? माझा प्रश्न तुम्ही त्या माणसाला कधी विचारा, आजपर्यंत किती कंपन्यांचा बाबा तू बाप झालास? तो म्हणतो सर, माझी सर ही 6वी कंपनी आहे. त्या हरामखोराला म्हणतो पहिली बॅग भर आणि पायातलं पायतान काढायचं घरातनं माझ्या पहिला बाहेर निघून जा. अरे 6 कंपन्यांचं जर तू जर एक निष्ठ म्हणून जर काम करू शकत नसता, तुझ्यासारखा चोर आणि हलकट आणि नीतिमत्तेनं घाणेरडा माणूस जगात कुठं सापडणार ना, जो आपल्या सोबतच्या माणसाचं गावात चांगलं चितू शकत नाही, तो नेहमी वाटोळ करणार आहे. म्हणून एमएलएमचं नाव बदनाम काय ह्या टायकोड मधल्या हलकट लोकांनी बदनाम केलंय. जो एकनिष्ठ माणूस असतो, भले एमएलए मधला असू दे, त्याला तो एका कंपनीमध्ये 15 ते 16 वर्ष जो घालतो ना, तोच पुढे जाऊन त्या एमएलएम कंपनीचा डायमंड बनतो. लक्षात ठेवा माझं वाक्य. आज मला दुःख होतं ह्या मार्केटिंग फील्ड मध्ये, एमएलएम फील्ड मध्ये ना, आज आपल्या मॉडर्न माणसाचं नाव एवढं हलकट आणि बदनाम आहे ना, की तुम्ही विचार करू शकत नाही का त्याची घाणेरडी मानसिकता. सुरेंद्र वत्स नावा तुम्ही कधी चॅनल तुम्ही सर्च करा. सुरेंद्र वत्स
त्याच्यावरती MLA मधले जेवढे पण सक्सेस लीडर असतात त्यांचा इंटरव्ह्यू असतो. पण वाईट वाटतं मला काय माहितीये का, आपला चला एक पण भिकारी तुम्हाला त्या दिसणार नाही त्या प्लॅटफॉर्मला. आपल्याला एक पण भिकारी नालायक माणूस MLA मधला त्या सुरेंद्र वचच्या प्लॅटफॉर्मला तुम्हाला दिसणार नाही कधीच. आपली बायोग्राफी लोकांना सांगताना, कारण चला त्याने आजपर्यंत चोरच कंपन्या केल्यात. त्याला गंडवा त्याला गंडवा. MLM विषयी मी फुल पॉझिटिव्ह पर्सन आहे. चला माझा काय त्यासोबत संबंध नाहीये, कारण मी म्हणजे स्वतःचं नेटवर्क केलं. आज कुठलीही कंपनी मला घेऊ शकते MLM मध्ये, का नाही गेलो? अरे दुसऱ्याची चड्डी वापरून मला सवय नाही म्हणायची की माझी फॅक्टरी आहे म्हणून ही. माझ्या कंपनीत 100 लोक असू द्या, पण त्या 100 लोकांना दत्ता खर्ड्याला ओळखलं पाहिजे. दत्ता खर्डे सुद्धा ब्रँड पाहिजे. भले माझं प्रोडक्ट बंद होईल, पण उद्या त्या लोकांनी जरी दुसरी गोष्ट विकायला सुरू केली तरी ओळख सुद्धा ही त्यांचीच असली पाहिजे, हे माझं स्वप्न होतं. म्हणून माझ्या प्रोडक्टवरती मी कधी ऍड्रेस नाही टाकला. का टाकला नाही? उद्या अक्षय खराडे म्हणूनच ती ओळख असणार आहे त्या प्रोडक्टची. किंवा अक्षय सरांच्याकडे जेवढे कस्टमर असतील ते कस्टमर कधी माझ्या घरी येऊ शकत नाहीत. ते कस्टमर अक्षय सरांसोबत आयुष्यभर जोडून राहिले पाहिजेत, ही माझी भावना आहे. पण जर तुम्ही कुठल्या MLM कंपनीमध्ये काम करायला सुरू करायला गेला आणि कंपनी सोडून दिली, तर तुमची सगळी लोक त्या कंपनीत चिटकून बसतात. आणि अक्षय सर ज्यानं कंपनीत लोक टाकली ना, तो माणूस भिकारी, तो भिकारीच राहतो आयुष्यभर. माझं बरोबर आहे का चुकी असतं मला कमेंट मध्ये येस किंवा नो टाईप करून सांगा. माझं बरोबर आहे का चुकीचं आहे? तर ह्या गोष्टी आहेत ना, ह्या लक्षात घ्या. आयुष्य मोठ्या मोठ्या गोष्टी हाणून, मोठ्या मोठ्या बाता देणाऱ्या चोरांच्या बसणं आयुष्यात नेहमी सावध राहिलं पाहिजे. म्हणून कधी पण जीवनात कुठल्याही माणसासोबत जोडा, पण त्याचं पहिलं कॅरेक्टर चेक करणं सगळ्यात मोठं गरजेचं आहे. एक म्हण आहे, मी पुन्हा रिपीट करतो, की कमळ चिखलामध्ये उमलतं, कमळ चिखलात राहून चिखलाचा एक थेंब कमळाच्या पानावरती कधी पडत नाही. अरे बाबांनो, हा नियम फक्त कमळापुरता मर्यादेमध्ये आहे, पण माणसांच्या बाबतीमध्ये हा नियम फुल ऑपोजिट आहे. घाणेरड्या माणसात राहून कधी चांगला माणूस आयुष्यामध्ये कधीच बनू शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेषा आहे. माझं बरोबर आहे का चुकीचं आहे? माझं बरोबर आहे का चुकीचं आहे? तर मला सांगायचं काय मला, की औषध विकू नका, लोकांना भावना विका. औषध विकू नका, लोकांना त्यांच्या दुःखातून तुम्ही बाहेर कसं पडू शकतो तुम्ही हे विका. 50-100 बाटल्या यार, ह्याला सगळं बाजूला ठेवा. लोकांसोबत बॉन्डिंग होता आलं पाहिजे, बॉन्डिंग. त्या दिवशी मला असं वाटतं त्या दिवशी मी एक आहे ना, एक रेकॉर्डिंग टाकलेलं बघा आपल्या टीमच्या ग्रुपवरती. एक बाबा माझ्या गाडीमध्ये बसलेले आणि त्या बाबांसोबत मस्त मी बोलत आलो, की बाबा तुम्ही काय करता, कुठं असता? ओके. बाबा पण मला सांगायला लागले, की अरे हा मी 58 वर्षाचा आहे. मी त्यांना विचारलं, बाबा मी किती वर्षाचा आहे? बाबा म्हटलं, अरे तू पण दिसतोस मला 60 वर्षाचा. नाही, तू पण दिसतोय मला 60 वर्षाचा वय आहे तुझं. बाबांना म्हटलं, बाबा दारू पिल्यावर सगळ्यांना आपलं वय जास्तच दिसतं. मी बोलतो बाबांना. पुन्हा मग मला बाबांनी एक डायलॉग मारला, रे माझ्या पोरानं मला 10-12 बॅटरी आणल्यात. बघा कसा बाबा पण लय हुशार होता. बाबा काय बोलला मला, माझ्या पोरानं मला ना 10-12 बॅटरी आणल्यात. मी मगापासून एखादं गिरायक शोधतोय, मला गिरायकच मिळेना. मला कळलं बाबा ही बॅटरी बाबाला मला सेल करायची आहे. लक्षात ठेवा, म्हणजे बाबा हुशार आहे. बाबा गाडीमध्ये बसताना बाबाला पहिला प्रश्न केला, बाबा तुम्ही दारू पिलाय का? बाबा बोलला नाही. पुन्हा बाबा आज गाडीत बसला, पण मला लगेच वास आला. कारण मला माहिती आहे रात्री बित्री सगळी ही बिवडी बिवडीच असते, मी कधी घेत नाही. पण वाटलं मला ठीक आहे, बाबाने ड्रिंक केली होती, पण बाबाच्या हातात सारखी बाबा मला बॅटरी दाखवत होता.
सारखे बाबा मला बॅटरी काचो मारत होता. आणि बाबा मला हे पण म्हटलं, अरे माझा एक पोरगा ना लखनौला आहे, कलकत्त्याला आहे, आणि त्यानं ना बाहेरच्या देशातनं बॅटऱ्या मागवल्यात. बाबानं कसं मार्केटिंग केलं बघा. आणि मग बाबाने एक स्टोरी बनवली की बायको मला दुसऱ्या मिनिटात मला जेवण आणून द्यायची, आणि ती बायको आज मला जवळ करत नाही. आता मी पण झालो इमोशनल. आईला म्हटलं बाबाचं खरंच दुःख आहे. तर बाबाला मी गाडीत खाली उतरवला असता. मग बाबानं सांगितलं मला की बॅटरी कोण, बॅटरीला गिरायक बिरायक कोण आहे का. मग मी त्या बाबाला बोललो, बाबा बॅटरी मला कितीला तुम्ही बॅटरी देणार. बाबा बोलले, तुम्ही द्याल ते पैसे द्यायला तयार आहे मी. बाबासने म्हटलं, पण तुम्हाला किती पाहिजेत. तर बाबा म्हटले, द्या मला 5-6 हजार रुपये, मला असं वाटतं मिळावं. म्हणजे बाबाची अपेक्षा बघा. म्हटलं बाबा, तुम्ही 2 महिने बॅटरी वापरल्या आणि तुम्ही, नाही नाही नाही, तुम्ही ते द्याल ती मी तुम्हाला प्राईस द्यायला तयार आहे. नंतर मी काय केलं, अक्षय साहेबांना फोन केला. म्हटलं, अक्षय साहेब, असं तर बाबा बसले, बॅटरी घ्यायची का, किती रुपयाला. अक्षय साहेब पण म्हणले, द्या त्यांना 500 रुपये. बाबाने लगेच अक्षय साहेबांना काय डायलॉग मारला माहितीये का, की अक्षय साहेब तुमचा मला ऍड्रेस द्या. आणि बाबांना ज्या ठिकाणी मी ड्रॉप केलं होतं ना, त्या ठिकाणी सगळ्यात जास्त द्राक्षाच्या बागा असतात. बाबांनी लगेच अक्षय साहेबांसोबत बोलायला सुरू केलं. अक्षय साहेब म्हटले, तुमचा मला ऍड्रेस द्या, तुम्हाला एक मी ना द्राक्षाचा घड पाठवतो. म्हणजे ह्याला म्हणत असतं लक्षात, ब्रेम, हे सेल्समन आहे तो बाबा. बाबानं दुसऱ्या मिनिटात अक्षय साहेबाला पटावला, अक्षय साहेबाचा ऍड्रेस घेतला, नंबर भेटला. मला काय वाटत नाही द्राक्षे मिळतील, पण बाबाला म्हटलं, बाबा 5-6 वर्षात भेटल्या वाईनचा एक ग्लास प्याला द्या. सांगायचं मला काय माहिती आहे का, त्या बाबाला मी बोलतं केलं, त्या बाबासोबत बोलायला सुरू केलं. हा पण एक्सपिरियन्स खूप काही शिकून जातो. आणि मग गाडीतनं उतरताना त्या बाबाला मी 500 रुपये दिले, आणि ती बाबाची बॅटरी माझ्याकडे ठेवली. म्हणजे जो माणूस माझ्या गाडीत चढला होता लिफ्टच्या आशेनं, त्या माणसाने एक स्टोरी क्रिएट केली. पुन्हा आम्हाला एका घडाची ऑफर दिली, आणि मी त्या बाबाला 500 रुपये काढून दिले. मला सांगा तुम्ही, आज तुमच्या आसपास कितीतरी लोक फिरतात ज्यांना त्रास आहे, गुडघा दुखीचा, कंबर दुखीचा, मान दुखीचा. अरे काय लागतं रे त्याला माहिती द्यायला. मग तुम्ही पण एखाद्याची स्टोरी काढली पाहिजे. अहो सर, माझ्याकडे असलं भारी औषध आहे ना, माझ्याकडे दाखवायला बाबा पुरावे पण आहेत, तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या. अरे, 50 बाटल्या काय घेऊन बसलाय राव. 2-2 हजार बाटल्या तुम्ही आरामात सेल करू शकता. पण तुम्हाला ह्या गोष्टी, ज्या गोष्टी मी सांगितल्यात, ह्या गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे. लोकांना आपण आवडलं पाहिजे, किंवा लोकांनी आपल्याला जवळ घेतलं पाहिजे. हे जोपर्यंत तुम्ही शोधत नाही ना, तोपर्यंत पैशानं तुम्ही कधी मोठं नाही होऊ शकत आहे. आणि माझं एक वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे माहिती आहे का, जो विकायला शिकतो ना, त्याला कधी आपलं घरदार विकण्याची वेळ येत नाही. जे विकायला शिकतो ना, त्याला आपलं कधी घरदार विकण्याची वेळ येत नाही. आज भले तुम्ही माझ्या जवळ नाही, पण आज जे लोक माझ्यासोबत विचारानं जुडले ना, आज त्यांनी खरं चांगले पैसे कमवले. उदाहरण द्यायचं म्हटलं तर, जो एसटीच्या पाठीमागे बसतो ना, त्याला सगळ्यात जास्त धक्के बसतात, है ना. पण जो ड्रायव्हरच्या बाजूला बसतो ना, त्याला धक्के बसतात, पण धक्के ते लय कमी बसतात. जो आपल्या गुरुच्या टच मध्ये राहतो, संपर्कामध्ये राहतो, तर त्याच्या पण जीवनामध्ये प्रॉब्लेम असतात, पण एवढे नसतात जे बाकीचे जे लोक लांब राहतात ना, त्यांच्या एवढे कधीच नसतात. मी माझ्या आयुष्यामध्ये कधी पण एखादी गोष्ट चढवून वाढवून नाही सांगितली. मी मस्त शो शायनिंग पण दुसऱ्या मिनिटात करू शकतो, पण मला नाही आवडत ती गोष्ट. अरे मी किती मोठा आहे, माझ्याकडे किती जहागीरदार आहे, नॉट डझंट मॅटर. मी तुम्हाला काय देऊ शकतो आणि माझ्यापासून तुम्हाला काय फायदा होणार आहे, माझ्या विचाराची ताकद किती मोठी आहे, हे नेहमी तुम्हाला दाखवून दिलंय मी. हे मला महत्वाचं वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पण काळात मावळे होतेच की, का मावळे नव्हते. मग 4 किंवा 10च मावळे कट्टर का बनले. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दुसरा छत्रपती शिवाजी महाराज का नाही बनला. कारण शहाजी राजे छत्रपती शिवाजी महाराज ठेवायचे, त्यांच्यासमोर मिटिंग्स दाखवताना त्यांच्या पुढे मिटिंग्स व्हायच्या, प्रजेच्या हाल कसा असला पाहिजे ह्याच्यासोबत त्यांचं डिस्कशन व्हायचं. म्हणून शहाजीराजांचा पोरगा छत्रपती शिवाजी महाराज झाला. का, तर त्यांनी सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. आपल्या घरी आपण गरीबाचं पोरं गरीब का राहिलं. आमिरची दुनिया, आमिरचा
दरवाजा, आमिरचं स्वर्ग दाखवणारा कोणतरी पाहिजे ना बाबा. इथून सुरुवात होते. कोट रुपये म्हटलं की आज पण आम्हाला असं वाटतं. सांगा बरं, कोट कोट रुपयावरती किती शून्य असतात, कोणाला माहिती आहे का? सांगा मला, किती शून्य कोट रुपये. जर हा मेसेज एका मिनिटात जर नाही आला ना, तर तो कोट रुपयावरती किती शून्य असतात. ओके. आता सात सात काय एकाने बघितल्यावर लगेच आहे का? अहो, एका कोटीवरती साहेब 1 कोटी रुपयावर किती शून्य असतात? तर आहे ना. ओके. तर बाबांनो, माणूस तोच मोठा बनतो जो पहिल्यांदा ना हिशेब करतो, जो पहिल्यांदा प्रवास डिसाईड करतो, जो पहिल्यांदा स्वप्न बघतो, माहितीये का? लॅम्बोर्गिनी तो माणूस घेतो जो लॅम्बोर्गिनीच्या कडला जाऊन फोटो काढतो. लॅम्बोर्गिनीला रोज दिवस रात्र मनात मनात तिची स्वप्न बघतो, तोच लॅम्बोर्गिनी घेतो. म्हणून मगाशी मी गोव्याचं उदाहरण दिलं ना, एकदम परफेक्ट उदाहरण दिलं, परफेक्ट. याला फ्री फ्री एंट्री देऊन कोण आला नाही. फ्री फ्री एंट्री देऊन आला नाही, विचार करा. म्हणजे गोव्याला तीच माणसं आली ज्यांच्या ध्यानात, त्यांच्या स्वप्नात, त्यांच्या मनात गोवा होता, तीच लोक आली. माझं बरोबर आहे का चुकीचं आहे? ज्यांना कधीतरी त्यांनी स्वप्न पाहिलं होतं, अरे बाय, गोव्यात जाऊन कवा तरी उड्या मारायच्या. आणि ज्यांचा गोव्याचा दूर दूरचा संबंध आहे, ज्यांनी कधी गोव्याची रील पण बघितली नाही, ज्यांनी कधी गोवा अनुभवला पण नाही, भले ते व्हिडिओ मधनं किंवा प्रॅक्टिकली, त्यांना फ्री एंट्री देऊन सुद्धा त्या गोव्याची व्हॅल्यू कळली नाही. लक्षात ठेवा. आपला मेंदू जर वाळवंट असेल तर तिथं झाड येईल पैशाचं, त्याची अपेक्षा सोडून द्या. देव गोष्टी पण त्यालाच देतो ज्यानं पहिल्यांदा त्या गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतल्यात. अरे 5 बाटल्या विकलं तर 10 बाटल्या कशा विकायच्या ना, याचा प्लॅन बनवा. 50 बाटल्यात पैसे भेटलेत ना, 50च्या डबल कशा होतील? का लक्षात कशा होतील? तर तर 5 कशा विकल्या हे शोधा, म्हणजे तुम्हाला कळतील की 50 कशा विकायच्या. आपल्याला लोक कमवायचे आहेत. तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो. माझ्याकडे मुळव्याधचं पेशंट होतं. मुळव्याधचं पेशंटचा मला एक फोन मला आला होता की सर, मुळव्याधचं पेशंट आहे ना, मुळव्याधचं पेशंट आहे ना, त्याला औषध द्या. आता मुळव्याधचं पेशंटचं पण लिक्विड होतं माझ्याकडं, आणि किडनी स्टोनचं पण लिक्विड होतं माझ्याकडं. तर चुकून मुळव्याधच्या माणसाला किडनी स्टोनचं लिक्विड गेलं आणि त्याचा मुळव्याध बरा झाला. आणि ज्यावेळेस दुसऱ्या त्याने मला ऑर्डरसाठी फोन केला की सर मला मुळव्याधचं औषध पुन्हा पाहिजे, तर मी त्याला मुळव्याधचं पाठवलं. तो म्हटला अहो सर हे नाही, दुसरं. तर म्हटलं दुसरं कुठलं? तर म्हटलं हे. आता मला माहिती आहे ना हे भाई किडनी स्टोनचं आहे, पण त्याचा मुळव्याध बरा का झाला? कारण सांगताना त्यानं माझ्यावरती एवढा मोठा विश्वास ठेवला होता ना. तर आयुर्वेदिक औषध जरी वेगळं गेलं तरी त्याची काही रिॲक्शन होत नाहीत. म्हणजे आपलं मन आहे ना, मन त्या गोष्टीचा विचार करतं ना, त्या गोष्टी म्हटलं खऱ्या घडायला सुरुवात म्हटलं करतं. मला तुम्हाला हे सांगायचं आहे. आणि जर कोणाचा डाऊट, शंका जर काय असेल ना त्या प्रोडक्ट बद्दल, तर तुम्ही आपलं माईकचं म्यूट काढून तुम्ही मला विचारू शकता. मी ऑल म्यूट हा विषय केलाय. आणि हॅलो. आपण, हा बोला ना. सर, मला आज एका पेशंटने शंका विचारली की अँड डायरेक्टली फूड सप्लिमेंट नॉट फॉर मेडिकल यूज, फूड सप्लिमेंट आहे म्हणते, म्हणजे काय त्याचा अर्थ मला समजला नव्हता. जेवढ्या पण मोठ्या मोठ्या कंपन्या साहेब असतात, वेस्टीजचं तुम्ही प्रोडक्ट जरी घेतलं ना, तरी त्याच्या हम्म. पाठीमागे सर फूड सप्लिमेंट असतं. हर्बल लाईफचं कुठलंही प्रोडक्ट घ्या, ती हम्म. हर्बल लाईफची कंपनी आहे, तिचा टर्नओव्हर 2000 कोटी रुपयाचा आहे. ती सुद्धा आपलं प्रत्येक प्रोडक्ट सर फूड सप्लिमेंट म्हणून म्हणजेच म्हटलं विकतात. रेयांश हम्म. घ्या, फूड सप्लिमेंट म्हणूनच म्हटलं विकतात. कारण
फूड सप्लिमेंट मध्येच हे मोडतं, कारण फूड सप्लिमेंट मेडिसिन जर त्याला बनवलं तर त्याच्यावरचा टॅक्सेस, नियम, कायदे कानून लय कडक आहेत, लक्षात ठेवा. तो पेशंट म्हणतो हे फूड सप्लिमेंट आहे, फूड सप्लिमेंट आहे. सर म्हणलं तुम्हाला हवं तर घ्या, नसेल तर म्हणले फूड सप्लिमेंट म्हणजे काय असतं माहिती आहे का म्हणलं. सर मी त्यांना सांगितलं समजावून. नाही, पण आपण तुम्ही त्याला असा अर्थ करायला नको होता पाहिजे की हवं तर घ्या. सर म्हणायचं कुठलंही आयुर्वेदिक हा, प्रोडक्ट मार्केटला सर लॉन्च होतं ना, ते फूड सप्लिमेंट म्हणूनच जातं विकलं. तर मेडिसिन म्हणून विकायला शासनाचा परमिशनच नाही ना. असं काय. हो. मग त्यांनी 2 डबे घेतले आपण. आणि ते म्हणले आणि मला हे लक्षात बघतो ठेवा, आपल्याला. एखादा हा, माणूस तुम्हाला निगेटिव्ह प्रश्न विचारतोय याचा अर्थ हा, राग हो. येऊन द्यायचा नाही, उलट त्याच्या त्या प्रश्नांचा सन्मान करायचा. हो, बरोबर की. नाही, ज्या राग नाही माणसाला आला सर, मी त्याला म्हणलो नाही नाही, म्हणे. नाही, तुम्हाला सांगतोय, हा, सुरुवातीला या हा. गोष्टी होतात. जो माणूस तुम्हाला हम्म, जास्त प्रश्न विचारतोय ना, तर त्याच्याकडे पहिल्यांदा लक्ष द्या, ते तुमचं घोडा आहे. बरोबर आहे की. जो तुम्हाला प्रश्न विचारत नाही ना, त्याचा त्या हम्म, व्यक्तीचा तुमच्याशी काही लक्षात ठेवा संबंध नसतो. हम्म. म्हणून जो त्यानं मला प्रश्न भरपूर विचार प्रश्न विचारले, मी त्याला प्रश्नांची उत्तर दिली सगळी, पण शेवटला प्रश्न त्यानं बॉटल वाचली ना. ती बॉटल वाचली, म्हणलं ही फूड सप्लिमेंट आहे. म्हणलं फूड ओके. सप्लिमेंट नाही, ते प्रत्येक मेडिसिन, आयुर्वेदिक मेडिसिनवर हे फूड सप्लिमेंटच येतं. हा, कुठलं पण अहो, तुम्ही त्याला सांगा ना, हर्बल लाईफ सगळ्यात जगातली पहिली कंपनी, तुम्ही 15-15 लाखाचं ते पावडर व्यक्ती पण लिहिलं असतं, फूड सप्लिमेंट नॉट फॉर मेडिसिन. हम्म. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतः करत नाही, धडपडत नाही, पडत नाही, तुम्हाला प्रश्न पडत नाही, तोपर्यंत तुम्ही घडू नाही शकत. बरोबर आहे की. आणि कसं होतं, हम्म. बऱ्याच लोकांना एक भीती असते, अरे तुम्ही डॉक्टर म्हणून विका, डॉक्टर तुमच्या फक्त गलीत गलीतच माहित आता घराडे कोण आहे. गल्ली सोडली की आपल्याला कुठला कुत्रा कोण आपल्याला विचारत नाही. नाही विचार, बरोबर आहे सर. तुम्ही जरी म्हटला ना, मी सलमान खानच्या घरावर मी पिऊन आहे, तरी समोरचा म्हणतो हम्म. लागा बाई असेल बाबा हे पिऊन, त्याला काय माहिती तुम्ही कोण आहे. बरोबर आहे की. पण आम्ही आपलं उगीच आव आणतो, आम्हाला सगळं जग ओळखतं नाही, कारण जग असतं ओळखत तुला पहिला पिक्चर तुलाच भेटला असता टेलिकास्ट करायला. तो आहे. आता सलमान सर खानला. किती महिने खायचे विचारतात पेशंट. हा, किती महिने खायचं माहिती आहे का? 4 ते 5 महिने त्याला खायला सांगायचं, 4 ते 5 महिने. मग त्यावेळेस तुम्हाला चालेल. पेशंट हा पण प्रश्न विचारते की सर, चार ते हम्म. पाच महिने खाल्ल्यानंतर पुढं काय, हा प्रश्न असतो एक. हा, 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 हा. त्यावेळेस त्याला म्हणायचं, "अरे बाबा, 5 लाखाचं गुडघ्याचं ऑपरेशन जरी करायला गेलास ना, तर डॉक्टर पहिल्यांदा एक फॉर्म लिहून घेतो ही की पुढची जबाबदारी. 10 लाख रुपयाची नी रिप्लेसमेंट तुम्ही आमच्याकडे करायला आलेला आहे, तुमची पाहुणे हम्म. रावळी घेऊन. तर 10 लाख रुपये जरी तुम्ही आम्हाला दिले आणि उद्या जर काय गडबड झाली, तर हम्म. डॉक्टर, दवाखाना ह्यांच्या सोबत तुमचा काही एक संबंध नाही, हे आम्हाला पहिलं पत्र द्या आणि मग बाकीचा कार्यक्रम करायला आम्ही आतमध्ये घेतो." होय, बरोबर आहे. मग त्याला म्हणायचं, अहो बाबा किंवा कोण असेल ताई, म्हणायचं अहो हम्म. आम्ही गॅरंटी तरी घेतोय 6 दिवसाची किंवा 9 दिवसाची, की तुम्ही फक्त मेडिसिन्स खावा. हे हम्म. झाडपाल्यापासून बनलेलं आयुर्वेदिक मेडिसिन आहे, याचा फरक तुम्हाला 8व्या दिवशी म्हटलं जाणवणार. ह्याची तुम्हाला हम्म. मी 95% गॅरंटी घेतोय, 100% पण घ्यायची नाही. 95. 95% मी गॅरंटी घेतोय. आणि खरंच आपल्या मेडिसिननं 10-12 दिवसामध्ये फरक हा पडतो, तुम्हाला सुद्धा माहित आहे. माहित आहे, माहित आहे. मी पहिल्यांदा सासूवरच ट्रीटमेंट चालू केलं. हा. आत्तीला आणि सासूला, आत्ती, सासू आणि मामाला तिघांना चालू हम्म. केलंय आता. तर हा. आज एका मित्राला पशी गेलतो मी. तर हम्म. त्यानं एकदा मला प्रश्न विचारला, मित्राला की एका गुडघ्याचं ऑपरेशन केलंय त्याच्या वडिलांचं. हम्म. नंतर तिची अँजिओप्लास्टी झाली. अँजिओप्लास्टी, ओके. अँजिओप्लास्टी आता झाल्या. मग ते अँजिओप्लास्टीला हे औषध चालेल का? चालतंय का? आता पहिलं तुम्हाला हे माहिती आहे का, अँजिओप्लास्टी कशाला म्हणायचं तुम्हाला माहिती आहे का? हम्म. अँजिओप्लास्टी कशाला म्हणायचं तुम्हाला माहिती आहे का? पण ते आपल्या हृदयातलं एखादं ब्लॉकेज असेल तिथं स्प्रिंग टाकणे. येस, येस. हे हा. लक्षात ठेवा. ज्या दिवशी तुम्हाला कोणतरी असा प्रश्न करतं ना, की अँजिओप्लास्टी कशाला म्हणतात, त्यावेळेस एक क्रिएटिव्ह पर्सन किंवा एक हुशार पर्सन, ज्याला ह्याच्यात लय मोठा पैसा कमवायचा ना, तो पाहिला जातो युट्यूबला आणि हा. तो शब्द टाकतो, शब्द टाकून सर्च करतो, अँजिओप्लास्टी म्हणजे काय, आणि हे हम्म. सारे व्हिडिओ बघतो. आणि त्याला पुन्हा हम्म. फोन करून सांगतो की अरे अँजिओप्लास्टी म्हणजे भाई अशी गडबड झाली, स्पिन टाकली, मग त्याला कळतं भाई खरं डॉक्टर आहे ह्यो. हम्म.
आणि अँजिओप्लास्टीचा आणि आपल्या मेडिसिनचा काही संबंध नाही, त्याला तुम्ही बिंदास देऊ शकता. पण नाही सर, मी त्याला सांगितलंय की ते काय म्हणते, मला सरांशी बोलू द्या, मग मी चालू करूया आपण औषध, असा विषय झाला. मग दुपारी मी ज्यावेळेस तुम्ही काय करता माहिती आहे का, ज्या दिवशी तुम्ही माझं नाव मध्ये घेता ना, त्यावेळेस हम्म. लक्षात ठेवा, विषयाला फाटा फुटतो, नेहमी लक्षात ठेवा. बर बर, हा. तुम्ही म्हणता ना, हा सर आमचे सर आहेत, कशाला तुम्ही सर आमचे माया ढकलूच नका भाई, मला विचार, मी तुला सांगतो म्हणायचं, मी डॉक्टर आहे म्हणायचं, काय फरक पडत नाही आपल्याला. बरोबर की. अहो ही चोर बुरटी रस्त्याकडला गाड्या लावून ही चरसी गांजाडी स्वतःला वैद्य म्हणून म्हटलं, लोकांना खडे खडे उल्लू बनवायचं त्यांचं काम चालू असतं, माहितीये का. बरोबर आहे की, हा. अरे ह्या चोर लोकांचा कळप येतो असा, त्यांच्या ना अशा स्क्रॅपच्या गाड्या असतात, त्या गाड्या पण भांगर हम्म. जळक्या गाड्या असतात, त्या गाड्या कुठेतरी चौकात गावाच्या बाहेर लोक लावतात. होय. आणि बंगाली बाबा, हिमाचल जडीबुटी म्हणून या त्या लोकांच्या अंगावली कपडे धुतली तर बालदीभर मळ निघेल. होय. हम्म. आणि ही लोक म्हणतात की आम्ही वैद्य, यार तुम्हाला तर लाज वाटली पाहिजे, आपण प्रोफेशनली शिकलोय, लिहिता वाचता येतंय, एखाद्या माणसाला आपण चांगलं गाईड करू सुद्धा आपण डॉक्टर का नाही बनायचं. बरोबर आहे की. हा प्रश्न जेव्हा तुम्ही स्वतःला कराल ना, तेव्हा तुम्हाला हम्म. कळत यायला खरंच मला लोकांची खरंच सेवा करायची आहे. एखाद्या चुकीच्या माणसापासून चुकीच्या माणसाला गायडन्स नाही गेला पाहिजे, म्हणून मला या फील्डमध्ये काम करायचं आहे. आणि ह्या फील्डमध्ये काम करताना फायदा काय माहिती आहे का, आपली पण प्रगती होते, आपल्याला पण हम्म. हेल्थ बद्दल चांगलं कळतं आणि आपला पण एक्सपिरियन्स होतो, आपला पण अनुभव वाढतो. बरोबर की. आणि ह्याच्यामुळे आपण आपल्या कुटुंबाला पण वाचू शकतो, होय. असं आहे. आणि हम्म. निगेटिव्ह प्रश्न आले पाहिजेत. आणि जर तुम्हाला पेशंट बोलला, मग 4 महिन्यानंतर काय करायचं. अरे बा म्हणायचं, हम्म. मी काय सर, मी काय देव आहे, खाल्ल्याशिवाय थोडी कळणार आहे. हम्म. बरोबर आहे की. जोपर्यंत तुम्ही खाणार नाही तोपर्यंत मला सर थोडी कळणार आहे. आणि सर काय काय लोकांचं 2 महिन्यात बरं सर होतं पूर्णपणे, काय काय लोकांचं एका महिन्यात बरं होतं. पण अबाउट दॅट कंडिशन, त्याची कंडिशन कशी गुडघ्याची आहे, हा. ह्याच्यावरती सर डिपेंड करतं ते. बरोबर की. तुमचं 100 किलो वजन आहे, तुम्ही म्हणाल सर गोळ्या घाललं की मग महिन्याभरात एकदम ओके क्लिअर, त्याला म्हणायचं हा हम्म. सर ओके क्लिअर, वजन फक्त आण तू 55 ओके ना, जबरदस्त क्लिअर. हा. आपण शब्दामध्ये हे आपण मास्टर झालं पाहिजे, आपल्याला शब्दासोबत खेळता आलं पाहिजे. बरोबर आहे की. कोण तुम्हाला हा प्रश्न करतं की सर तुमच्या एखादा शिक्षक, एखादा कुठला क्लार्क, एखादा कुठला सीए रिटायर, एखादा कुठला पोलीसवाला ना, ही लोक लय हुशार असतात, हुशार म्हणजे काय नाही, त्या हम्म. उलट्या गोष्टीमध्ये लय त्यांना जास्त हाऊस असते घुसायची. मग ते तुम्हाला हा. काय म्हणतो बरोबर. माहिती आहे का, सर हम्म. तुमच्या प्रोडक्ट मध्ये सर स्टुरॉइड नाही ना. हा, स्टुराईड, हा, ते एक प्रश्न तुम्हाला सर विचारतात. सर तुम्हाला राग वाटून देऊ नका, तुम्हाला एक प्रश्न विचारू का सर. अहो, राग नाही सर, म्हणा स्वागत आहे सर तुमच्या प्रश्नाचा ना, आम्हाला अभिमान वाटतो की सर तुम्ही आम्हाला विचारताय. मग तो सर हम्म. हम्म. तुमच्या ह्याच्यामध्ये स्टोराइड किंवा केमिकल आहे का, हा सर एकदम सर बरोबर बोलला. आणि आपल्या हेल्थ बद्दल एवढी काळजी आणि एवढी सतर्कता सर दाखवली पाहिजे. आणि तुमच्यासारखी हम्म. माणसं सर मार्केटमध्ये पाहिजेत, एवढी त्यांना काळजी आहे हेल्थची, आम्हाला याचा अभिमान आहे. हम्म. आणि त्यांना म्हणलं पाहिजे सर, ह्याच्यात जर स्टोराइड असतं ना, तर गुडघ्यातलं पाणी कमी नसतं झालं. सर ह्याच्यात जर स्टोराइड असतं ना, तर गुडघ्यावरची सूज कमी झाली नसते. सर ह्याच्यातलं हम्म. स्टोराइड जर कमी असतं ना, तर ओटाय बसायला पेशंटला त्रास नुसता निघून गेला. सर ह्या जर स्टोराइड असतं ना, तर पेनिंग नसतं थांबलं. सर ह्याचं स्टोराइड जर बरोबर. असतं ना, तर जे स्नायूंची म्हटलं जी वर्कॅबिलिटी ना, ही नसती वाढली. मला सांगा हम्म. सर, स्टुरॉइड फक्त ना वेदना थांबवण्याचं सर काम करतो, पण मल्टी मल्टी गोष्टीवरती नाही म्हटलं ह्याचा असर होऊन देत म्हटलं. आणि ह्याचे माझ्याकडे ना जवळजवळ 5 ते 6 हजार पुरावे आहेत, ते पण तुम्हाला लावू शकतो. आणि तरी पण तुमच्या मनाची शांती जर होत नसेल ना, तर एक काम करा, तुमच्या ठिकाणी जर घरात एखादा पेशंट असा असेल ना, ज्या गुडघ्यावरती सूज आहे, सर माझं मेडिसिन देऊन बघा, 100% सूज वसरली पाहिजे. ओके. आपण असं बोलतो ना, ते म्हणतो आयला ह्यो खरंच बाई पूर्ण भरून आलाय. होय, बरोबर आहे. पूर्ण ह्याचा तुम्ही कधी जर हायवेला प्रवास करत असला ना, तर पुढे जर कधी टाकी असते बघायची, गॅसची असते, गॅसची. असतं की, ते आमच्याकडे सिलेंडर असतो तो. हा. आणि त्याच्यावरती बसमध्ये पाठीमागे एक असतो. वाक्य. हा. त्याच्या त्याच्या पाठीमागे एक वाक्य असतं की हायली एक्सपोन्सिबल. हो, असते. का असतं माहिती आहे का, त्याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, अति ज्वलनशील पदार्थ टाकीत आहे, मुक्का बिका घ्यायला आला ना, आसपासची सगळी गायब. असा माणूस पाहिजे, तो हायली एक्सपोन्सिबल असेल, एवढी ऊर्जा पाहिजे आपल्यामध्ये, की आपल्या टच मध्ये कोण आला ना,
तर आपल्या हम्म. बोलण्यातनं आपल्या सांगण्यातनं एवढं त्याला आग लागली पाहिजे की अरे भाई म्हणणार काय भाई एक्सप्रेशन काय देतोय माणूस हा. बरोबर आहे. तर आता मी कसं 2-1.5 तास ट्रेनिंग घेतलं पण कसं होतं ते. एक नंबर होतं सर. समाधान हा वाटलं. ओके. अजून कोणाचा प्रश्न आहे का आपल्या टीम मधल्या म्हणतोय मी. धन्यवाद. हॅलो नोट्स सर. नाही काढल्या. बोला ना सर. म्हणजे अजून मी स्टॉक घेतलेला नाही, मी खरं जॉईन करणार आहे स्टॉक. मी सुरुवात माहिती द्यायला केली ती, मी 1-2-3 नातेवाईकांना दिली ती माहिती. हं? तुम्ही चुकी केली ना पण सर एक. हं. काय तुम्ही आहे? स्टॉक न घेता सर त्या गोष्टीबद्दल सांगणं सर नेचरसाठी सगळ्यात मोठा गुन्हा येतो. हं, हं, हं. बिझनेसचा जर नियम आहे हो. आपण दुकान बरोबर आहे. पहिल्यांदा खोलतो, त्यात हं. पहिलं सामान भरतो मग आपण काउंटरला बसतो सर माहिती आहे का. हा नियम बरोबर आहे आहे. की. हे मनाचा बरोबर बोलत आहे. नाही सर, हे नियम आहे हा. आपण बरोबर आहे की. लग्नाच्या अगोदर पोराच्या अपेक्षा सर करत नाही, आपण पहिले लग्न करतो मग मुली जन्माला घालतो. बरोबर आहे की. हं, हं, हा हं. सर नियम आहे, लक्षात ठेवा. ह्याला सोडून धंदा नाही कधी, लक्षात ठेवा, कधीच नाही हो. बरं 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 बरं. आणि असं तुम्ही किती जरी लोकांनी फिरला ना तरी तुम्हाला रिटर्न्स नाही मिळू शकत. का कसं हं. मिळेल. बरोबर आहे की. तुम्ही म्हणाल यूज पाऊस केल्याशिवाय न मिळणार नाही. पडता. हा पाऊस न म्हणजे मला काय म्हणायचं, शेतामध्ये मशागत न करता तुम्हाला डायरेक्ट झाड हुडकायचं बाहेर कुठे बी हुडकायचंय, मला कुठे चांगलं हं, बी मिळेल. काय नाही, हं. काय फायदा नाही त्या गोष्टीचा हो. नाही, बरोबर आहे की. हं, हं. म्हणजे मी स्पष्ट बोलतोय भले ते तुम्हाला. नाही, बरोबर आहे. हा. कारण बऱ्याच बायकांना पण एक सवय असते, म्हणजे मी बघितलं, जज केलंय मी त्यांना. हं, सर हं. मला ना, मला फोटो व्हिडिओज मिळतील का बाई का. नाही सर मला ना व्हॉट्सअप स्टेटस ठेवायचं. अरे ज्याच्यावर तुझं प्रेम नाही, तुझा विश्वासच नाहीये आणि तू पैसा हं. अट्रॅक्ट करते, शक्य आहे का. नाही, बरोबर आहे की. सरळ म्हणतो, देत नाही मी तिला, सरळ म्हणतो मी एक ऍड व्हिडिओ नाव पण नको काढू बाई त्या गोष्टीचं. हो. अशा हं. माणसासोबत मला धंदा, अशा तरी व्यक्तीसोबत मला बिझनेस नवं. मला काहीच करण्याचा इंटरेस्ट नाही. जो माणूस रिस्क न घेताना तो फळाची अपेक्षा करतोय मग त्याला शक्य नाही हो. बरोबर आहे की. हं. सर बिझनेसचा एक नियम आहे, एक पहिले तुम्ही रिस्क घ्या आणि हां, मग हां. तुम्हाला सर म्हणलं फळ भेटणार नियम आहे business चा. चालेल, 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 चालेल. हं. हा, ओके. अजून कोण ओके. आहे का. अरे अजून कोणाचा प्रश्न आहे का. हॅलो. हॅलो. सर नवीन प्रोडक्टची काही माहिती भेटेल का सर? अहो अक्षय सरांच्याकडे एक व्हिडिओ आहे. सर तो आता नवीन. व्हिडिओ पूर्ण नाही आहे सर, अर्धाच आहे तो व्हिडिओ. ठीक आहे. आता नवीन प्रोडक्ट जे आहे ते डेमोसाठी बॉटल्स म्हटलं माझ्याकडे होत्या. पण असं झालं की मला वाटलं पाठीमागणं तुम्ही आमच्या मागण्याला, पण ठीक आहे आता तिने माझ्याकडे सगळ्या ठेवल्यात त्या. पण तुम्हाला थोडक्यात तुम्हाला मी सांगतो शॉर्टमध्ये, बाकीच्यांना पण समजेल. ठीक सगळ्यात आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हटलाय ना तो कोणता आहे, की बऱ्याच लोकांचा हा प्रकार असतो की पोट साफ होत नाही आणि गच्च गच्च फ्रेश वाटत नाही. अंगावर चेहऱ्यावर चट्टे म्हणा किंवा असं मानाखाली काळं सर्कल्स वगैरे तयार होणे आणि बाथरूमला गेल्यावरती पोट साफ न होणे, म्हणजे आहे पोटाचे बरेच प्रॉब्लेम जे आहेत ना, त्याच्यावरती प्रोडक्ट काम करतं. आणि त्याचा डेमो सरांनी दाखवला होता की ते बॉडीतली घाण कशा प्रकारे काढतं किंवा बॉडी डिटॉक्स कसं करतं. हा डेमो सरांनी तुम्हाला दाखवला होता. आणि मग मी काय करतो, पहिलं ते प्रोडक्ट म्हटलं मी तुमच्या लोकेशनला पाठवतो, म्हटलं कुरिअरनं पाठवतो, तुम्ही ते पहिले स्वतः वापरा. आता मी सुद्धा या प्रोडक्ट बद्दल का म्हणजे विचार केला, कारण आज लोकांचं बाहेरचं खाण्याचं प्रमाण हे भयानक वाढलंय. म्हणजे मी गेले 9 ते 10 महिन्यापासून प्रोडक्ट शोधतोय की मला असं प्रोडक्ट हवंय की त्यानं पित्त होणार नाही, जळजळ होणार नाही, पोट साफ म्हटलं होईल, त्याला हलकं वाटेल, फ्रेश वाटेल. आणि ज्या व्यक्तीचं पोट साफ होतं ना त्याला लय असं मोटिवेट फील होतं, म्हणजे त्याला लय भारी वाटतं, असं त्याला वाटतं अरे मी खरं स्वर्गात आहे. पण ज्या व्यक्तीचं पोट साफ होत नाही त्याला नेहमी असं आळस, बॅडनेसपणा, सुस्तपणा, चेहऱ्यावरती फ्रेशपणा नसतो. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत म्हटलं पोट न होण्याचं कारण. आयुर्वेदामध्ये एक म्हणणं आहे, ज्याचं पोट साफ होतं ना त्याला कधी कुठला आजार नाही होऊ शकत आहे. तर मी पहिल्यांदा ते प्रोडक्ट गेले 15 दिवसापूर्वी मी यूज केलं. मलाही तो प्रॉब्लेम याचा, कारण कंटिन्यू मी प्रवास करतोय. असं मला मला मी खरं सांगतो, लिटरली मला 4 ते 5 वेळा बाथरूम जायला लागायचं, कारण माझं जेवण असं हेवी व्हायचं, तेलकट व्हायचं. मच्छी वगैरे कधी कधी कोकणामध्ये गेलं जास्त मच्छीच खायचो मी. पण ज्यावेळेस ते प्रोडक्ट मी खाल्लं ना, म्हणजे पिलं, म्हणजे आता 15 दिवस झाले त्या गोष्टीला, मला असं एवढं भारी वाटते ना.
असं मला असा उत्साह वाटतोय मला, आणि मला ते पोटाचा प्रॉब्लेम मला जाणवलाच नाही. 15-16 दिवसात एवढं फिरलो बिरलो तरी मला आता ते गोवा बिवा आपण करून आलो तरी मला असं म्हणजे मला जाणवतंय की माझं शरीरामध्ये मला एनर्जी मला फील होत्या. मग मी त्याच्याबद्दल कुठेतरी विचार केला, आणि आपले जे झांबरे साहेब आहेत त्यांना पण कधी कधी हा त्रास होतो. मग पूर्ण ते गोव्याच्या प्रवासात मी त्यांना प्यायला दिलं. म्हटलं झांबरे साहेब कसं वाटतंय? सांगा म्हटलं, एक एक नंबर. पुन्हा मग संदीप साहेबांना पण दिलं मी. माझ्या गाडीमध्ये 2 बाटल्या होत्या, मी त्यांना दिल्या दोघांना, म्हणजे आपल्या सगळ्या लोकांना दिल्या. पण ठीक आहे, म्हणजे खूप चांगलं वाटलं सगळ्यांना. आणि मग मला असं वाटलं कुठेतरी अरे आपण लोकांच्या पर्यंत शेअर केलं पाहिजे. आणि त्याचा डेमो एवढा जबरदस्त होता ना, की खूप खतरनाक डेमो आहे त्याचा. मी पुन्हा त्याचा बनवतो आणि एकदम पूर्ण एक्सप्रेशन करून दाखवतो डेमो. आणि जरी तो तुम्ही डेमो जरी लोकांना दाखवला तरी ते तुम्हाला सेल करायची गरजही पडणार नाही, ते आपोआप सेल होणार आहे. म्हटलं असं प्रोडक्ट आहे ते. त्याच्याबद्दल आणि पहिलं ते तुम्हाला मी कुरिअर वगैरे म्हटलं मी ताई तुम्हाला पाठवतो. ओके. हो सर, चालेल सर. ठीक आहे. आणि नोट्स काढा. ज्याच काय सांगितलं, काय बोललो असेल ते सगळे नोट्स काढून आपल्या ग्रुपवर टाका. कारण नोट्सचा फायदा हा मला नाही सांगायचा जास्त, म्हटलं हा तुम्हाला होणार आहे. कारण आज लोक ऐकतात आणि 10 मिनिटात त्यांचं ना ब्रेन होतं वॉश. कारण एवढ्या साऱ्या गोष्टी आपल्या 10-5 मिनिटांमध्ये घडतात की आपण चांगल्या गोष्टी विसरून जातो. आणि जर तुम्हाला फास्टपणे लर्नर व्हायचं असेल तर एक सिक्रेट फॉर्म्युला आहे की जर ट्रेनिंग घेतलं किंवा पुस्तक वाचलं ना, त्याच्यात 5 मिनिटात ना ते सगळ्या नोट्स काढायच्या. त्यानं 2 गोष्टींचा फायदा होतो की तुमच्या हाताखायनं पण जातं आणि डोक्यात तुमच्या राहतं. कारण आपण शाळेमध्ये असताना जे लोक आपल्याला घरपाठ वगैरे सांगायचे, नोट्स काढायला सांगायचे, त्या पाठीमागचं हे कारण होतं की आपलं रिव्हिजन डबल झालं पाहिजे. ओके, तर नोट्स पाठवा, काय हरकत नाही. हा, हॅलो. जय शिवराय. सर बोला ना. हॅलो. हा बोला ना सर. तर एक दोन पेशंटचा असे आले की आम्हाला गोळ्यामुळे पोट साफ होईना असं त्यांच्या बोलण्यातून आलं. ओके, ज्यांना असा त्रास असतो ना पोट साफ न होणे, ती लेडीज असते, लेडीज. हा बरोबर, लेडीजच आहे दोन्ही पण. दोन्ही पण ह्या लेडीजच म्हटलं असतात, त्याच म्हणतात की आमचं पोट साफ होत नाही. हा कॉमन प्रॉब्लेम आहे. त्या लेडीजनं बऱ्याच गोळ्या खाल्ल्या असतात, लक्षात ठेवा. बऱ्याच गोळ्या, म्हणजे ही घाव गोळी खा, ती गोळी खा. म्हणून आपण पहिली त्यांची हिस्ट्री काढली पाहिजे की ताई तुम्ही बऱ्याच गोळ्या खाल्ल्या का या अशा केमिकलच्या वगैरे, असं प्रेमाने विचारायचं. तरी पण बाया कधी खोटं बोलते, नाही नाही म्हणजे ताई तुम्ही बऱ्याच गोळ्या खाल्ल्या असतील नाही का, असं असं हसं हसत बोलायचं. मग ते म्हणते हा सर खाल्लेत. तर असं ज्यांना पोट ज्याचं त्यामध्ये साफ होत थायरॉइड आणि बीपीचं चालू आहे. हा, मग तेच म्हणतोय ना, म्हणजे ड्रग त्यांच्या बॉडीमध्ये ड्रगचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे केमिकल गोळ्यांचं. अच्छा. आणि त्या दोन्ही पण लेडीजना त्रास असणार आहे वाताचा, आहे ना. हो बरोबर. ज्यांना वाताचा त्रास म्हटला असतो ना, तर त्यांना हा त्रास होतो कधी कधी. त्यांना सांगायचं मग सर एक डोस कमी करा, किंवा एक गोळी तोडून 2 टाइम खा, किंवा ओमी नावाची मेडिकल मधून गोळी खावा, विषय मिटून जातोय. ओके. अच्छा. ओके. अजून कोण आहे हॅलो. का? हॅलो बोला ना सर. हा बोला ना. सर, पथ्य वगैरे काही असतं का आपल्या गोळ्यांना? कसं असतं पथ्य, आता हा पथ्य सायंटिफिकली म्हणजे मानसिक पॅटर्न आहे हा, की पूर्वीच्या काळात लोक पथ्य पाणी पाळण्यास का सांगायचे? कारण एखादा पेशंट किती आज्ञाधारक आहे किंवा तो किती लॉयल राहतोय हे कसं ओळखायचं, ते लोक त्यांना सांगायचे तुम्ही पथ्य पाळा. जर बरोबर. जर तुम्हाला एखाद्या प्रश्न विचारला की सर याला पथ्य वगैरे काय आहे का, तर त्याला हा. रँडमली सांगायचं की बाबा गोळ्या खाल्ल्यावरती इन्स्टंट किंवा पडदेशी पाणी नाही प्यायचं, म्हणून हे सांगायचं, बाकी काय नाही. सॉरी, नाही आंबट, अजून सॉरी, पाणी पाणी नाही, आंबट. आंबट हा. आंबट नाही खायचं, आंबट नाही आंबट. खायचं. हा तेच. आंबटनं कसं आयुर्वेदिकचं औषधनं फरक कमी पडतो बुवा, असं आंबट नाही नाही, खाल्ल्याने. आपण अवकाशानं काय नाही साहेब, हा सगळा हे तुम्ही जस्ट तुम्ही काम मोठं कराल तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. तर सांगायचं हं. सर गोळी खाल्ली की पडदेशी आंबट वगैरे नाही खायचं. ते म्हणून पेशंट म्हणतो हा मग तर किती मिनिटानं खायचं, किती तासानं खायचं. मग त्याचे अरे बाबा गोळ्या खाल्ली की लगेच नाही खायचं, बस एवढंच फाळ, बाकी काय नाही. पुन्हा कधी पण आंबट खा, त्याला तर कशाला त्रास द्यावं पेशंटला. बरोबर. हॅलो. कोणाचा आहे का अजून प्रश्न? हा एकच. हॅलो. बोला ना. हा बोला ना. जर बायपास सर्जरी झालेली असेल तरी काय हं. प्रॉब्लेम नाही ना पेशंटला? कसं असतं पेशंट कन्सर्न बायपास सर्जरी. आता मला सांगा बायपास सर्जरी म्हणजे काय? माझा हा प्रश्न आहे, बायपास सर्जरी म्हणजे काय? ब्लॉकेज काढून ते दुसरे हे करतात, नस चालू काय? करतात. म्हणजे मला हा एवढं ब्लॉकेज. पूर्ण माहित नाहीये.
बायपास सर्जरी म्हणजे काय की नस मधली जर नस खराब असेल तर पूर्ण ती कट करून पुन्हा जोडतात. हा बरोबर. मग हे लक्षात ठेवा. मग जेव्हा तुम्हाला एखादा प्रश्न असा येतो की त्यात तुम्हाला उत्तर माहित नाही, आज आहे ना एमबीबीएस डॉक्टरला पण लोक किंमत देत नाहीत, तुम्हाला सुद्धा मध्ये, कारण आज ज्ञान सगळं फ्रीमध्ये आहे. हजारो डॉक्टर बसतात तुम्हाला शिकवायला. हम्म. तुम्ही वही पेन घ्या, वाचा, आणि मुळात आपल्या समोर जो पेशंट असतो ना, म्हणजे बायपास सर्जरी, एन्जिओप्लास्टी, त्यांना फक्त विचारायचं किती वर्षापूर्वी झालेली, कधी झालेली, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, जर असं तुम्ही त्यांना रिकमेंड तुम्ही करू शकता. हम्म. हा, अच्छा. हा. असं मला म्हणायचं आहे. पण आपल्या गोळ्याने काय त्यांना तर हे होणार नाही ना असं. साहेब, मला काय सर म्हणायचं, आजपर्यंत मी पण 15-16 लाख गोळ्या सर विकल्या, कधी कोणाला सर काय झालं नाही सर, लोकांचं चांगलंच झालंय. आजपर्यंत तुम्ही कधी ऐकलं का गोळी खाऊन कोण मेलाय? नाही तसं नाही, तसं काळजीपूर्वक विचारतात, अशी अशी नाही, सर्जरी बरोबर झालेली आहे. आहे मग तिला. काळजीपूर्वक मी मगाशी तुम्हाला उत्तर दिलं की जर तुमची भावना जर असेल ना लोकांना बरं करण्याची, लोकांना सपोर्ट सर करण्याची ना, तर काही विषय नाही हो. लोकांना गोळ्यानं काय, आपण ऍज अ नॅचरल त्याला सर त्यांना गोष्ट प्रोव्हाइड करतोय. त्रास द्यायला नाही, आपण त्रास घालवायला सर आपण काम करतोय. हो बरोबर आहे. ज्या पेशंटचा चेहरा पूर्णपणे एकदम असा हे आहे, म्हणजे की फ्रेश आहे, आवाजात थोडा दम आहे, पेशंट डायग्नोस कसा करायचा? मग आता माझा आवाज बघा, एकदम असा रफ आहे, एकदम क्लिअर आहे, एकदम उच्च लेवलला आहे, हाय एनर्जी आहे, तर त्याला तुम्ही बिंदास गोळी द्या. ज्या लोकांना खरंच लोक ओळखायची कशी तर ही, पण जो पूर्ण बेडवर झोपलाय, मागणं पुढनं सालाईन चालू आहे, त्याला लोक चमच्यानं म्हटलं चारतात, तर त्याला अजिबात त्या माणसाच्या नादाला लागायचं नाही. कळलं का? ओके. हा. मग अजून कोणाचा सर, काय प्रश्न आहे? हा? वजन कमी करायला पण आहेत आपल्याकडे. सर सर वजन कमी करायला सर जगात कुठं औषध बनलेलं नाही, आणि जे बनलं असेल तो माणूस चोर आहे, तो लोकांना खोटं सांगून लोकांच्याकडून पैसे घेतोय. हा. हा, कारण मी खरं सांगतो, कारण वजन कोणाचे वाढायचं असेल. हा, डेअरी सुटलेले असते, काही सुटलेलं असतं. हा, मग त्यासाठी तुम्हाला काय म्हटलं की वजन कमी करायचं मेडिसिन नाही, आपल्याला चरबीचं पाणी करायचं मेडिसिन नाही. मग तेच मगाशी मॅडमला सांगितलं की ते आपण त्याला देऊ शकतो ना. हो. एक्स्ट्रा फॅटसाठी आपण देऊ शकतो, आपण त्यांना औषध. ते मी टाकतो त्या ग्रुपवरती, बोर्ड डिस्कशन करतो पुन्हा, नाही का आपल्या. बरोबर. तर आपल्याला लोकांनी ना पुढे गेलो सर, लोकांनी आपल्या शिवाण्यात घातल्या पाहिजे. मला नेहमी या गोष्टीची काळजी वाटते आयुष्यात. बरोबर. मी आजपर्यंत एवढा मोठा सेल केला ना सर, पण मी ना आज पण त्या माणसाच्या घरात आहे ना अभिमानानं जाऊन बसतो, मांडीला मांडी लावून बसतो. का? मला माहिती आहे मी याला काय चुकीचं सांगितलं ना, काही चुकीचं विकलं नाही. बरोबर. हा कॉन्फिडन्स सर कधी येतो सर, तुम्ही लॉयल गोष्टी करता, प्रामाणिक गोष्टी करता, ऑथेंटिक गोष्टी तुम्ही विकता ना, त्यावेळेस सर ही एनर्जी तयार होते आपल्यामध्ये की नाही, मी देतोय ना भाई, मी सोनच देतोय. बरोबर. ओके, चला. बाकी कोणाचं काय शंका, प्रश्न काय आहेत का अजून? हे आवडलं. आपण चला, देतोय ओके. ते सोनं देतोय बस, हेच हा. भावना. साहेब, आपण आपल्या शब्दामधलं धुरंधर पाहिजे, धुरंधर. अगदी बरोबर. हे धुरंधर वाक्य जर प्रत्येक ठिकाणी, धुरंधर बॅटिंग करा ना साहेब, धुरंधर प्लीज पिच एक्सप्लेन करा, धुरंधर त्याला माहिती सांगा, धुरण जाळ निघतो आपोआप, नाही का? होतोय, तुमच्यामुळे होतंय हे सर्व आता. नाही नाही, मी फक्त माध्यम आहे हो, मी फक्त ट्रेनर आहे. घाम तुम्हालाच गाळायचा आहे, मेहनत तुम्हालाच करायची आहे. फक्त माझं काम आहे की तुम्ही ज्या दिवशी हारून येता ना, पुन्हा कपडे घालून तुम्हाला पाठवायचं लढाई करायला. हो हो, पण चार्ज तुमच्यामुळे होतोय ना. नाही, तेवढं पाहिजे साहेब, एनर्जी पास होते. कारण लोखंड स्वतः कधी गरम होत नाही, भट्टीत त्याला घालून रोज तापावं लागतं. बरोबर. तशी भट्टी आहे म्हणलं, भट्टी ह्याच्यामध्ये येईल तो तापणारच ना. ट्रेनिंग कसं बरोबर. वाटलं हे जे सगळ्या चांगलं नोट्स वाटलं. मला पाहिजेत. चला, गुड नाईट, जय गुड नाईट. शिवराय. गुड नाईट. जय शिवराय.